भगवद्गीता माझ्या जीवनामध्ये कितपत उपयुक्त आहे. तर हा एक जो प्रश्न अर्जुनाला पडलाय, तेच प्रकारचे द्वंद्व आपल्या हृदयात पण येऊ शकतं. बऱ्याच वेळेला आपण अशा एका कॉर्नर स्टोनवर येतो जीवनामध्ये की आपल्याला डिसिजन घ्यायचं असतं. हे करावं का न करावं, बरं आहे का वाईट आहे, पाप आहे का पुण्य आहे. आणि तेव्हा मात्र हे गीतेचं ज्ञान आपण चांगल्या प्रकारे समजून जर घेतलंय आणि आचरणात आणू शकतो, तेव्हा मात्र परमात्मा, भगवंत जे आहे परमात्म्याच्या रूपाने आपल्याला चांगलं मार्गदर्शन करू शकतात, ज्या प्रकारे अर्जुनाला इथे केलं गेलेलं आहे. तर म्हणूनच हा एक होमवर्क म्हणून तुम्ही घेऊ शकता की आपल्या जीवनामध्ये इतक्या समस्या आहेत. आता मी लिस्ट जर चालू केली तर कदाचित संपूर्ण क्लास किती समस्या आपल्या जीवनात असतात ह्याच्यामध्येच आपला संपूर्ण वेळ जाईल. कोविड इज जस्ट द लेटेस्ट वन. तर म्हणूनच अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आपण जेव्हा जेव्हा अशी चॅलेंजिंग सिच्युएशन येते तेव्हा माघार घ्यायला हवी का पुढे जायला हवं का कोणाचं मार्गदर्शन घ्यायला हवं. तर अशा जर स्थितीत आपण असतो तर काय केलं असतं, म्हणजे युद्धभूमीमध्ये अर्जुनाच्या जागी आपण असतो तर काय केलं असतं. तर असाही प्रश्न आपण स्वतःला विचारावा आणि ह्याचं उत्तर मात्र आपण गीतेच्या पुढच्या प्रवासामध्ये शोधणार आहोत. तर अशा प्रकारे पहिला जो चॅप्टर आहे, पहिला सेक्शन, परिस्थिती बदलण्यापेक्षा परिस्थितीला कशा प्रकारे सामोरं जाऊ शकतो, हा एक टेकअवे आपण पहिल्या अध्यायाच्या शेवटी आपण घेऊन आता सेकंड चॅप्टर म्हणजे सांख्य योग किंवा मराठीमध्ये गीता सार या अध्यायामध्ये आपण प्रवेश करू शकतो. सो गीता सार हे जे अध्यायाचं नाव आहे, मी थोडंसं प्रेझेंटेशन चेंज करतो आता आणि आय विल गो टू सेकंड चॅप्टर. सो गीता सार हे जे अध्यायाचं नाव त्यातनंच आपल्याला कळू शकतं की हा जो दुसरा अध्याय आहे खूपच महत्वाचा. म्हणजे हा अध्याय जर आपण संपूर्णपणे बघितला तर संपूर्ण गीते म्हणजे 18 अध्यायामध्ये जितकं काही भगवंतांना सांगायचं किंवा पुढे जर त्यांनी सांगितलंय ते सगळं एका समरी फॉर्म मध्ये या दुसऱ्या अध्यायात सांगितलं गेलेलं आहे. थोडासा मोठा अध्याय आहे, साधारण 72 श्लोक आहेत आणि मला माहित नाही आता अर्धा तासच राहिलेला आहे तर कशा प्रकारे आपण ह्याला कव्हर करू शकतो. पण नेव्हरदलेस आपली ही चर्चा जी आहे ती पुढचे 16 दिवस 17 दिवस चालू असणार आहे. तर थोडं जर कमी पडला तर एक 5 मिनिटं आपण एक्स्ट्रा घेऊ फार तर फार, आणि तिकडे आपण आज विराम देऊ आणि जर राहिला पोर्शन तर आपण उद्या तो कव्हर करू शकतो. तर गीता सार, आता आपण जिकडे अंत केला तिकडे मात्र तुम्हाला सांगू इच्छितो, जसं हिंदीमध्ये म्हण आहे ना की लड्डू फुट रहे, तसं अचानक धृतराष्ट्र महाराजांच्या मनामध्ये एक पालवी फुटते की बाबा हे अर्जुन, संजय सांगतोय की अर्जुन हा जो आहे आता गलित गात्र झालेला आहे, धनुष्य टाकलेला आहे, तर थोडीशी विजयाची अंधुक एक आशा धृतराष्ट्राच्या मनात जागृत झालीय आणि थोडंसं स्मित हास्य आलंय त्याच्या चेहऱ्यावर. जसं संजय सांगायला लागतो की अर्जुनाने क्षेत्र टाकलंय तसं धृतराष्ट्र महाराज स्मित हास्य जसं करतात, संजय मात्र त्यांच्या हृदयाच्या परिस्थितीला समजून लगेच पहिला श्लोक आहे त्या श्लोकामध्येच, आता तुम्हाला एक होमवर्क देऊ इच्छितो, असा एक शब्दाचा प्रयोग करतात संजय जेणेकरून धृतराष्ट्राला पुन्हा एकदा सत्य परिस्थितीचं ज्ञान होतंय की आपला विजय होणं शक्य नाही. तर हा तुम्हाला होमवर्क आहे. गीतेचा दुसऱ्या अध्यायातील पहिला श्लोक आणि त्याच्यात असा एक शब्द जिथे प्रभुपाद तात्पर्यामध्ये सांगतात की जेणेकरून सगळे जे भ्रम आहेत धृतराष्ट्राचे एकाच शब्दात संजय दूर करतात. तर मी तो एक छोटस मिस्ट्री म्हणून, एक कोड म्हणून तुम्हाला देतो इकडे. तर आपण परत एकदा प्रमुख विषयाकडे वळूया. दुसऱ्या अध्यायामध्ये 3 महत्वाचे विषय आपण चर्चा करणार आहोत आणि 3 सेक्शन्स किंवा भाग आपण म्हणू शकतो. पहिला, या जसं आपण म्हटलं गीता सार आध्यात्मिक जीवनाचा एक मूलभूत फाउंडेशनल पैलू ज्याला म्हणता येईल. मी कोण, मी हा आत्मा आणि मी शरीर नाही, मी शाश्वत जीव आहे, हा एक जो मूलभूत पैलू आहे त्याची चर्चा
भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला उत्तर देण्याच्या संबंधाने करतायत. त्याच्यानंतर हे ज्ञान, बऱ्याच वेळेला असा एक प्रश्न पडतो, आध्यात्मिक किंवा असे मोठे मोठे जेव्हा शब्द आपण ऐकतो, स्पिरिच्युअल नॉलेज, तेव्हा त्याचं रिलेव्हन्स आपल्या जीवनामध्ये काय, हा एक मोठा प्रश्न आपल्याला पडू शकतो. तर थोडक्यात इकडे दुसऱ्या भागामध्ये लगेच भगवान श्रीकृष्ण या ज्ञानाचा व्यावहारिक जीवनामध्ये कसा उपयोग करावा, प्रयोग करावा, ह्याची चर्चा लगेच अर्जुनाबरोबर करतायत. आणि त्याचप्रमाणे जेव्हा अर्जुन विचारतो की बाबा रे, अशा प्रकारे आध्यात्मिक जीवनात अग्रेसर असलेल्या मनुष्याचे किंवा व्यक्तीचे चरित्र कसे असेल, त्याची वागणूक कशी असेल, त्याची लक्षणं काय, हा जेव्हा प्रश्न अर्जुन विचारतो तेव्हा उत्तरादाखल भगवंत आध्यात्मिक ज्ञानाची पूर्ण जाणीव असलेला व्यक्ती कसा वागतो, म्हणजे आत्माराम या शब्दाची व्याख्या शेवटच्या काही श्लोकामध्ये करतायत. तर हे 3 महत्वाचे विषय मी नम्रपणे निवेदन करेन, सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐकावं. कारण हा, जर तुम्ही गीता पहिल्यांदा श्रवण करत असाल किंवा तुमच्या ऐकिवात येत असेल, तर दिस कुड बी माइट वेल अ टर्निंग पॉइंट इन युअर लाईफ. कारण एक संपूर्णपणे एक वेगळा दृष्टिकोन भगवंत या चर्चेद्वारे आपल्या समोर आणतायत की मी कोण, म्हणजे आपल्या स्वतःचं इंट्रोडक्शन आपण या अध्यायाद्वारे करत आहोत. तर बी अलर्ट. अक्रॉनिम, पहिल्या अध्यायात अक्रॉनिम काय होतं? डाऊट. तर दुसऱ्या ह्याच्यात अक्रॉनिम आहे गुरु, सॉरी गीता, नॉट गुरु, गीता फॉर गुरु. पहिल्या 10 श्लोकांचं आपण गुरु म्हणून, गुरुची ओळख, एक प्रत्येक आध्यात्मिक ज्ञान घेण्यापूर्वी एक अथॉरिटी असली पाहिजे. तर त्या गुरुची ओळख, त्याचं महत्व आपल्याला कळणार आहे पहिल्या 10 श्लोकामध्ये. आणि नंतर जसं मी म्हटलं, आपल्या स्वतःची ओळख 11 ते 30. देन टी फॉर टू धर्मास, 2 प्रकारचे धर्म. जर मी आत्मा आहे तर माझं आचरण या जीवनात कसं असायला पाहिजे. तर पहिला स्वधर्म, म्हणजे मी या जीवनात कसं वागायला पाहिजे, आणि माझं नित्य धर्म, म्हणजे एक आत्म्यारूपे माझा धर्म काय असायला पाहिजे. तर या दोघांचीही सांगड, म्हणजे आध्यात्मिक जीवन आणि भौतिक जीवन या दोघांची चांगली सांगड आपल्या जीवनामध्ये नेहमीच असायास हवी, आणि त्याचीच ओळख आपल्याला या सेक्शनमध्ये करण्यात येईल. आणि जसं मी म्हटलं, शेवटी आत्माराम, जो व्यक्ती संपूर्णपणे आध्यात्मिक क्षेत्रात संपूर्ण प्रगत झालेला आहे, त्याची तोंड ओळख आपल्याला भगवंत शेवटच्या या श्लोकामध्ये करतायत. तर गुरु, गीता इज द अक्रॉनिम यू कॅन रिमेंबर टू मूव्ह अहेड. सो आपण याच्यात बघतोय की अर्जुनाच्या मनामध्ये हे एक अशा प्रकारे द्वंद्व युद्ध चालू झालेलं आहे, बरोबर ना? तर मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार होतो. कल्पना करा, 2 मिनिटासाठी कल्पना करा, 5000 वर्षापूर्वी जा, मे बी तुम्ही युद्ध क्षेत्रात आहात आणि अर्जुनाच्या जागी आहात, आणि तुम्हाला दिसतंय की समोरच्या पार्टीमध्ये सगळे आपले आप्त उभे आहेत. काही का कारण असे ना, भलेही ते अधर्माच्या बाजूने लढतायत, आणि तरीही मी एक योद्ध्याच्या दृष्टीने आता मला त्यांच्याबरोबर युद्ध करून, आणि साधं सुद्धा युद्ध नव्हे, मृत्यू कोणाचा तरी निश्चितच आहे. एकतर मी मरेन किंवा त्यांना मारेन. अशा निर्णायक परिस्थितीमध्ये तुम्ही काय केलं असतं? सोडून दिलं असतं, ऑप्शन ए सोडून देईन, दुसरं झगडत राहीन, किंवा तिसरा एक जाणकार व्यक्तीचा सल्ला घेऊन त्याचं मार्गदर्शन, त्याच्या मार्गदर्शनाप्रमाणे पुढे अग्रेसर राहील. ए, बी आणि सी. चॅट बॉक्स मध्ये तुम्ही चॅट करू शकता. आय एम नॉट शुअर अनम्यूट करू शकाल, पण मे बी केतन प्रो यू कॅन हेल्प मी. तुम्ही टाईप करा. ऑप्शन ए सोडून देणं सगळ्यात चांगलं, ऑप्शन बी झगडत राहायला पाहिजे, आणि ऑप्शन सी जाणकार व्यक्तीचा सल्ला गेला पाहिजे. येस, somebody wants to answer. विशाल प्रभू, you want to answer? You have raised hand. You can unmute yourself. येस विशाल प्रभू, यू कॅन गो अहेड. प्रभूजी, चॅट बॉक्स मध्ये मला दिसत नाही ऍक्च्युली कोणी आन्सर. चॅट बॉक्स मध्ये बरेच सी. ओके नाव आय कॅन सी. येस, व्हेरी नाईस. मला वाटतं अशा लोकांच्या संगतीत ज्यांना चांगली जीवनाची ओळख आहे
त्याच्यात गीतेची चर्चा करायला अजूनही आनंद द्विगुणित होतो. सो मोस्ट ऑफ यू आन्सर्ड व्हेरी नाईसली ऑप्शन सी. जेव्हा जेव्हा आपण अशा द्विधा मनस्थितीत येतो तेव्हा त्या परिस्थितीचा जो स्वामी आहे किंवा जो जाणकार व्यक्ती आहे, आपल्या दैनंदिन जीवनात सुद्धा आपण बघतो, जेव्हा जेव्हा आपल्याला असे प्रश्न पडतात, द इझिएस्ट वे इज टू गेट टू द अथॉरिटी. आणि म्हणूनच इकडे सुद्धा अर्जुन जो आहे त्याने भाबडेपणे त्याने प्रश्न तर केले, पण त्याने मान्य सुद्धा केलं की हे भगवंता, हे माझ्या मित्रा, सखा आणि भगवंता, प्लीज मला मार्गदर्शन करावे, मी पूर्णपणे गोंधळलेलो आहे. बरोबर. आणि म्हणूनच एका मार्गदर्शकाची जरुरी आपल्या जीवनामध्ये नक्कीच असायला पाहिजे. कृपया मला मार्गदर्शन करा. तर हा एक सुंदर श्लोक आपण सगळे म्हणू शकता एकत्र. कार्पण्य दोषो बहपत स्वभाव पृच्छामि तां धर्म सम्मूढचेता यत् श्रेयस्नानि निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्ते अहं स्थाति मां तां प्रपन्नम. शिष्यस्ते अहम, अहम म्हणजे मी. हे भगवंता, मला आता काय करावं काय करू नये हे मला काहीच कळत नाही, पण मला एक मात्र माहिती आहे, अशा परिस्थितीत मार्गदर्शन करायला तुम्ही माझ्यासाठी आहात. आणि या क्षणी मी तुमचं शिष्यत्व पत्करून मी तुमच्या पुढे शरणागत होतोय. कृपया मला उपदेश द्या. तर हा एक टर्निंग पॉइंट आहे. आपल्या सगळ्यांच्या जीवनात अशा चॅलेंजिंग अवस्था येतात. महत्वाचं काय, त्या वेळेला आपण नम्रपणे त्या परिस्थितीला स्वीकारू शकतो का, आणि त्या स्वीकारून म्हणजे अपयश जे येतंय, आता एका प्रकारे जर बघितलं, अर्जुन जो होता संपूर्ण जीवन जर आपण बघितलं तर एक अजेय योद्धा होता, आणि सर्वसाधारण नव्हे, काल पण आपण चर्चा केली, असा योद्धा जो फक्त मानव जातीमध्येच वाखाणला गेलेला नाही, तर देवांमध्ये सुद्धा. खांडव प्रस्थाच्या प्रसंगामध्ये आपण बघितलंय कशा प्रकारे अर्जुनाने स्वयं इंद्रावर जय मिळवला होता. का, तर अग्निदेवांना खांडव प्रस्थ संपूर्णपणे गिळंकृत करायचं होतं, म्हणून अग्निदेवांना मदत करण्यासाठी एका वेळेला इंद्रावर सुद्धा त्यांनी विजय मिळवलेला. असा हा जो अजय योद्धा, 5 वर्ष ज्याने संपूर्ण मेहनत, 13 वर्षाच्या अज्ञातवासामध्ये जेव्हा स्वर्गीय लोकांमध्ये जाण्याची संधी मिळाली, 5 वर्ष त्यांनी खडतर प्रयत्न करून सगळी दिव्य आयुध ज्यांनी हस्तगत केली, असा अजेय योद्धा, ज्याचे भाऊ स्फुरत होते युद्ध करण्यासाठी आणि कौरवांचा नाश करण्यासाठी, धर्माचा नाश करण्यासाठी, असा हा योद्धा आता गलितगात्र झालाय. म्हणजे एका प्रकारे संपूर्णपणे अपयशी झालेला आहे असंच आपण म्हणू शकतो. पण अपयश ही यशाची पहिली. त्याने ते सत्य स्वीकारून, स्वतःच्या उणिवा स्वीकारून नम्रपणे त्यांनी भगवंतांसमोर शरणागती पत्करली. आणि विचार करा, ह्याच्यासाठी आपल्याला भरपूर धैर्य लागतं. नम्र होणे म्हणजे इट इज नॉट अ साइन ऑफ वीकनेस. हे आपली उणीव नसून ही एक प्रकारे आपल्या धैर्याचीच कसोटी आहे, हे आपण समजू शकतो. आणि जोपर्यंत आपण ते स्वीकारत नाही, हे सत्य स्वीकारत नाही, कदाचित आपण या आयुष्यामध्ये यशस्वी होणार नाही. म्हणून क्लीन स्लेट असणं खूप गरजेचं आहे. आणि अर्जुन नम्र होता, आणि म्हणूनच त्याला आपल्या उणिवांची कबुली देऊन जबाबदारी घेण्याचं सामर्थ्य मिळालं. तर ही एक चांगली शिकवण आपल्याला इकडे भगवंत अर्जुनाद्वारे देत आहेत, आणि अर्जुन स्वतः आपल्या उदाहरणाने देत आहेत. बऱ्याच वेळेला आपण स्लोगन्स टाकतो, गर्व से कहो मी हे आहेत, गर्व से कहो आपण ते आहोत. पण हा गर्व प्रत्येक वेळेला आपल्या मदतीला येईलच असं नाही. खास करून जेव्हा जेव्हा आपल्या जीवनामध्ये येतात, तेव्हा नम्रपणे अभिवादन करून आपण कबूल होऊन भगवंतांसमोर, भक्तांसमोर नम्रपणे जाऊन शरणागत होऊन जर आपण प्रामाणिकपणे त्याच्यावर मात करायचा प्रयत्न केला, मार्गदर्शन घेऊन मात करायचा प्रयत्न केला, तर नक्कीच आपल्याला असं सामर्थ्य मिळेल. तर हे आपण शिकवण ह्याच्यातनं घेतो. अर्जुन एका वेळेला जेव्हा आपण बघतोय की जो स्वतःच्या उणिवा मान्य करून शरणागत झालाय, त्याच वेळेला दुर्योधन समोर उभा आहे
हा एक योद्धा आहे. आणि आपण काल बघितलं कित्येक वेळेला म्हणजे युद्धापूर्वी सुद्धा असे बरेच प्रसंग आले जेव्हा दुर्योधन संपूर्णपणे समजू शकला होता की पांडव हे एकतर आपण त्यांच्या समोर टिकू शकत नाही, आणि एका खऱ्या अर्थाने ते खऱ्या हक्काचे म्हणजे ते खरे ते वो देवर द रियल हॅड द राईट्स टू रीन द वर्ल्ड, क्वालिटी वाईज आणि त्यांच्या हक्काप्रमाणे सुद्धा त्यांनीच राज्य करावं ही नियती होती, पण त्यांनी कधीही ते सत्य स्वीकारलं नाही. एवढेच नव्हे तर युद्ध सुरू झाल्यावर सुद्धा काल आपण बघितलं एकानंतर एक एक युद्धे, एक सेनापती मारले जात आहेत आणि सगळेजण मिळून शल्य आहेत, कृपाचार्य आहेत, त्यांचे सगळे मित्रमंडळी आहेत, सगळे त्यांना सांगतात की बाबा रे, भीष्मदेव गेले, द्रोणाचार्य गेले, कर्ण गेले, आता तरी शरणागत हो, कदाचित युधिष्ठिर महाराज तुम्हाला क्षमा करतील. पण नाही, जेव्हा अहमभाव समोर आहे तेव्हा आपण मार्गदर्शन स्वीकारू शकत नाही. तर हीच शिकवण आपण ह्याच्यातनं या शिकू शकतो. आणि दुसरं, आपण जसं म्हटलं, एक जे पिकलेलं गोड फळ असतं नेहमी खाली वागतं, आणि म्हणूनच जीवनामध्ये जर आपल्याला प्रगती करायची असेल तर नम्रता आपल्यामध्ये विकसित करणे खूपच आवश्यक आहे. म्हणूनच एक मिथ्या अभिमान न राखणे हे एक मोठी एक अचिव्हमेंट होऊ शकते. तर हेच आपण या प्रसंगामधनं शिकू शकतो. आणि तिसरं म्हणजे आध्यात्मिक मार्गावर खास करून एक जेव्हा आपण सुरुवात करतो तेव्हा जसं अर्जुनाने कृष्णासमोर कृष्णाचा स्वीकार केला तसंच एका अधिकृत गुरुची शरणागती पत्करणे हे मात्र आपल्याला अर्जुन इकडे शिकवतायत. आणि म्हणूनच एका अधिकृत परंपरेमध्ये आलेल्या गुरूंचा स्वीकार करून आपण त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण आपल्या जीवनाचा पाया उभारला पाहिजे, हे आपण ह्याच्यातनं शिकू शकतो. आणि शिक्षकाची जरूर कुठल्या क्षेत्रात नाही, मला सांगा, इवन साधं म्हणजे एक उदाहरण आपण नेहमी देतो, पीटी उषाचं नाव आपण ऐकलंय, द गोल्डन गर्ल. तर एक लौकिक अर्थाने बघितलं तर ती व्यक्ती करते तर पळते, पळण्याच्या शर्यतीत बरेच मेडल्स जिंकलेत, पण पळण्यासाठी सुद्धा तिने एका इन्स्ट्रक्टरचा आश्रय घेतला. सर, अशा साध्या गोष्टीसाठी सुद्धा जर आपल्याला एखादा इन्स्ट्रक्टर किंवा एका मार्गदर्शकाची, एका शिक्षकाची जर गरज असेल, प्रत्येक भौतिक विषय शिकण्यासाठी शाळेपासून कॉलेजमध्ये पासून गाईड घेण्यापासून आपल्याला प्रत्येक क्षणोक्षणी आपल्याला जर गाईडची आवश्यकता असेल तर आध्यात्मिक जीवनामध्ये मार्गक्रमण करण्याला गुरु का असू नये. तर हा विषय बऱ्याच वेळेला लोक म्हणतात गुरुची काय आवश्यकता, माझ्याकडे गीता आहे, मी संस्कृत वाचू शकतो, मराठी वाचू शकतो, तर मी स्वतः वाचून मी भगवंतांना समजून घेण्याचा प्रयत्न करीन. तर त्यांच्यासाठी हा एक मोठा प्रश्न अर्जुन इकडे आपल्या उदाहरणाद्वारे विचारतायत. फक्त स्वतःच्या शक्तीवर अवलंबून न राहता प्रामाणिक गुरुचा स्वीकार कर, आणि त्याद्वारे मात्र तू या जीवनात सुद्धा यशस्वी होऊ शकशील. आणि म्हणूनच इथे आपण यशाची गुरु किल्ली जर समजून घेण्याचा प्रयत्न केला तर ती आपण शिकतो. पहिलं म्हणजे अर्जुनाकडून आपण शिकतोय की शिकण्यासाठी नेहमीच उत्सुक राहावं. कुठलेही आपण वयाप्रमाणे परिपक्व झालो असू किंवा डिग्रीज काही घेतल्या असतील तरीही कुठल्याही गोष्टीपासून शिकण्यापासून, जसं रूप गोस्वामी म्हणतात की उकिरड्यामध्ये जरी हिरा मिळाला तरी मी तो उचलण्यासाठी उत्सुक असायला पाहिजे. त्याचप्रमाणे कोणाकडनंही जर शिकवण मिळत असेल तर ती शिकवण घ्यायला आपण उत्सुक असायला पाहिजे. इकडे तर आपण एका आध्यात्मिक आदर्श गुरुकडून शिकायचा चर्चा करतोय. आणि म्हणूनच शिकण्यासाठी उत्सुक असणे आणि नम्रपणे आपल्या उणीवा कबूल करून जीवनातील जितकी आव्हानं आहेत त्यांचा सामना करण्यासाठी एका शिक्षकाकडे, गुरुकडे जाऊन आपण शरणागती पत्करणे ही यशाची गुरु किल्ली आहे, हे आपण इकडे समजून घेऊ शकतो. तर इकडे मात्र आपण थोडासा टर्न करतोय. भगवंत आता अर्जुन संपूर्णपणे नम्रपणे शरणागत झालेला आहे आणि इकडे मात्र भगवंत आता त्याला आध्यात्मिक सेकंड भाग कुठला होता, आध्यात्मिक जीवनाचा पाया, मूलभूत पाया म्हणजेच मी कोण, हा एक मोठा प्रश्न इकडे विचारण्यात येत आहे.
तर कदाचित आपल्या काही लोकांना जे गीतेचं ज्ञान पहिल्यांदा अनुभवत आहेत त्यांना हा प्रश्न पडला असेल, हा कुठला प्रश्न आहे? मी कोण आहे हा इज इट अ रिलेव्हंट क्वेश्चन? कारण मला विचाराल तर मी अनंत शेष दास आहे, बरोबर, माझं नाव. पण मला विचारायचंय तुम्हाला, मी आज अनंत शेष दास आहे, उद्या मी माझं नाव बदलून अमानुल्ला खान केलं तर मी बदलतो का? बरोबर ना? आज भारतीय नियमावलीप्रमाणे, कायद्याप्रमाणे मी माझं नाव चेंज करू शकतो. नाव हे माझी ओळख असू शकते का? नाव चेंज केल्याने मी बदलतो का? मी तोच आहे. मग मी म्हणेन नाही, मग मी असं म्हणेन की मी एक मास्टर्स इन इंजिनिअरिंग केलेला एक व्यक्ती आहे, सुशिक्षित व्यक्ती आहे. बरं, उद्या जर मी पीएचडी केलं किंवा दुसऱ्या क्षेत्रामध्ये, इंजिनिअरिंग सोडून कुठल्या दुसऱ्या क्षेत्रात जर काही शिक्षण घेतलं तर मी बदलतो का? तर नाही. म्हणजे तीही माझी डिग्री सुद्धा माझी ओळख असू शकत नाही. मग कोणी म्हणेल की बाबा मी भारतीय आहे, महाराष्ट्रीयन आहे, तर हे सुद्धा चेंज होऊ शकतात. राष्ट्रीयत्व, उद्या मी पाकिस्तानचं नागरिकत्व घेतलं किंवा युएसचं नागरिकत्व घेतलं तर मी बदलतो का? तर नाही. उत्तर नाहीच असणार आहे. म्हणजेच राष्ट्रीयत्व सुद्धा माझी परमनंट ओळख असू शकत नाही. हा, कोणी म्हणेल की मी पुरुष आहे. आता थोडस गमतीचा विषय आहे, कलियुगामध्ये असे असे शोध लागतायत की मी माझं लिंग सुद्धा चेंज करू शकतो. तर कायद्याप्रमाणे उद्या मी कोर्टात सबमिट केलं की बाबा आता मी पुरुष नसेन आणि स्त्रीलिंग पत्करलेलं आहे, ऑपरेशन केलेलं आहे, तर मी बदलतो का? उत्तर पुन्हा नाहीच असं आहे. तर अशा प्रकारे आपण जीवनामध्ये अशा बऱ्याच उपाधी, सांगायचं तात्पर्य एवढंच की जन्मापासून ते मृत्यूपर्यंत जर आपण आपला प्रवास बघितला तर आपण बऱ्याच उपाधी आपल्यावर लावून घेतलेल्या आहेत. कधी कधी बँकेत जातो अकाउंट ओपन करायला किंवा कुठला फॉर्म भरायला, नेहमी एक सेक्शन असतो, काय तर टेम्पररी ऍड्रेस आणि परमनंट ऍड्रेस. तर प्रश्न असा आहे की आपला परमनंट ऍड्रेस काय? आत्ताच आपण बघितलं, जीवन आणि मृत्यूच्या मध्ये जर बघितलं तर नाव, गाव, तुमचे शिक्षण, तुमचं नागरिकत्व, तुमचं लिंग, तुमच्या ज्या प्रॉपर्टी आहे, तुमचा बिझनेस आहे, या कुठल्याही आयडेंटिटीज तुम्हाला परमनंटली डिस्क्राईब करू शकत नाहीत. बरोबर ना? म्हणजे एक प्रकारे आयडेंटिटी क्रायसिसच झाला की आपल्या जीवनात. आणि येथून पुढे जर विचार केला, मी जिकडनं आलो, मातेच्या गर्भात कुठनं आलो, काहीच पत्ता नाही. आणि मृत्यूनंतर मात्र मी कोण राहणार आहे? अनंत शेष दास. कदाचित काही महिने, काही वर्ष लक्षात राहील, पण माझी आयडेंटिटी एक फोटो आणि एक त्याच्यावर सुकलेला हार, आणि वर्षात एकदा तो हार चेंज केला जाईल, अगरबत्ती लावली जाईल, काही प्रार्थना म्हटल्या जातील, आठवणी काढल्या जातील, आणि बस. त्याच्यापेक्षा कुठलीही आयडेंटिटी माझी राहणार नाही. हे एक परम सत्य आपल्या जीवनात कितीही कटू असलं तरी प्रत्येकाच्या जीवनात अनुभवायला येणारच आहे. म्हणजेच काय, जन्मापूर्वी आणि मृत्यूनंतर या सगळ्या उपाधी एका क्षणात नष्ट होणार आहेत. आपलं अस्तित्वच नाही. तर इतकं तर मी कोण, हा प्रश्न आपण आरशासमोर, माझी एक रिक्वेस्ट आहे, कोर्स झाल्यावर तुम्ही आरशासमोर जाऊन उभे राहा आणि म्हणा मी कोण, आणि बोटाने दाखवा. हा, आता कोणी म्हणेल की मी हे शरीर आहे, तर ह्याला सुद्धा आपण म्हणू शकतो की जर मी हे शरीर असेल, हा माझा हात आहे, हे माझं पोट आहे, हे माझे डोळे आहेत, तर माझे डोळे या सेंटेन्स मध्ये माझे म्हणजे मी आणि माझे डोळे, मी आणि माझं शरीर, हे मी दोन वेगळ्या व्यक्तींना संबोधन करतोय. म्हणजे परत फिरून फिरून तो प्रश्न मूळ पदावर तोच येतोय, मी कोण. तर अशा प्रकारे सांगायचं तात्पर्य एवढंच की भगवंत सांगतायत की बाबा रे, या सगळ्या तात्पुरत्या टेम्पररी उपाधींचं समर्थन करण्यामध्ये आपण आपलं आयुष्य खर्च घालणं बनतं का? म्हणजे हा इम्पॉर्टंट प्रश्न आहे का? जन्मभर जर आपण विचार केला तर माझं शरीर आणि माझ्या शरीराशी निगडीत ज्या काही गोष्टी आहेत
म्हणजे माझ्या डिग्रीज, माझ्या प्रॉपर्टीज, माझा बिझनेस, माझी नोकरी, माझा नवरा, माझी बायको, माझी मुलं, माझं कुटुंब, माझं हे, माझं ते, माझं 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 करण्यामध्येच आपला जीवन जात आहे. तर आणि एका क्षणी एक क्षण असा येतो की या सगळ्या गोष्टी, जसं हिंदीमध्ये म्हणतात ना, खाक हो गए, एका क्षणार्धात सगळं अस्तित्व नष्ट होतं. तर अशा तात्पुरत्या गोष्टींचं समर्थन करण्यापेक्षा येथून पुढे जाऊन भगवंत म्हणतायत की बाबा रे, हा देह नसून एक अविरतपणे जाणारा आत्मा आहे. देहिनोस्मिन यथा देहे कौमारम यौवनम जरा तथा देहांतरस्प्राप्तेर धीरस्तत्र न मुह्यति. धीर मनुष्य म्हणजे एक हुशार व्यक्ती, किंबहुना जो स्वतःला हुशार समजतो असा व्यक्ती, ही सगळी जी स्थित्यंतर होत आहे जीवनामध्ये, जन्म होतो, वाढ होते, मग हळूहळू तारुण्यामध्ये प्रवेश करतो आणि अचानक कधी कधी ना आपण ट्रेनमध्ये जातोय किंवा बिल्डिंग मध्ये जातोय आणि एखादी व्यक्ती आपल्यापेक्षा जी तरुण आहे, आपल्याला कल्पना नसते पण शॉक देऊन जाते, किंवा जेव्हा ते आपल्याला म्हणतात, ओ काका जरा मला द्या ना, आणि तुम्ही विचार करताय आय एम यंग ॲट हार्ट, काका, माझ्या वयाचीच व्यक्ती दिसते समोर. कधी कधी आपण हे विसरून जातो, माझी 40शी गाठलीये, 50शी गाठलीये, केस पांढरे व्हायला लागलेत, सुरकुत्या पडायला लागलेत, पण तरी एखाद्या समोरच्या व्यक्तीने जर म्हटलं काका, मामा आणि कधी कधी आजोबा पण, तर अचानक हृदयामध्ये एक धक्का बसतो की अरे, मी तर इतका तरुण आहे अजूनही केस काळे करून फिरतोय, ह्याला कसं कळलं? तर म्हातारपण, वार्धक्य येणं आणि शेवटी रोगराई येणं आणि मृत्युमुखी पडणं हे जीवनाचं सत्य आहे. आणि हे सत्य आपण जितक्या लवकर स्वीकारू आणि ते स्वीकारून त्याचं तथ्य समजू, म्हणजेच काय, तर ही जी स्थित्यंतर होते, हे ट्रान्सफॉर्मेशन होते, ते मी नाहीच, मी कधीच म्हातारा होत नाही, मी कधीच मृत्युमुखी पडत नाही, हे सत्य जर आपण समजू शकलो तर 2 मिनिटासाठी विचार करा, जितक्या आपल्या जीवनातल्या कल्पना आहेत, जेवढे आयडियाज आहेत, म्हणजे मी हिंदू आहे, मी भारतीय आहे, मला पाकिस्तान विरुद्ध लढायचंय, किंवा अमुक तमुक हा माझा शत्रू आहे, मित्र आहे, या सगळ्या संकल्पना क्षणार्धात म्हणजे जमीनदोस्त होतात, नाही का? हेच आपल्याला गीता शिकवतं की बाबा रे, थोडासा मागे बसून, थोडासा अंतर्गत, थोडासा आत विचार कर, आणि असा विचार जेव्हा करशील तेव्हा तू गोंधळणार नाहीस. तर बऱ्याच वेळेला असेही प्रश्न पडतात की हे आत्मा आत्मा म्हणतायत की जो दिसत नाही, तर खरोखर मी आहे का? जसं भगवंत इकडे सांगतायत, आत्म्याची व्याख्या सुद्धा करतायत, न जायते म्रियते वा कदाचिन यायं भूत्वा भविता वा न भूय अजो नित्य शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. हा आत्मा कोण? कोणत्याही काळी या आत्म्याचा जन्मच झालेला नाही. हॅपी बर्थडे हा शरीराचा आहे, आत्म्याचा नाही. आणि मृत्यूही नाही. जन्मच नाही तर मृत्यू कुठनं येणार? जन्मही नाही, मृत्यू नाही, ज्याचा जन्मही झालेला नाही आणि मृत्यूही होत नाही, तो नित्य सनातन अस्तित्वात असणारा आहे आणि पुराणकालीन, म्हणजे ज्याची हिस्ट्रीच, म्हणजे ओरिजिन, ह्याचा कुठला ओरिजिनच नाही. आणि म्हणूनच ह्या भगवंतांचा जो अंश आहे, भगवंत हे यांना कुठलाच ओरिजिन नाही, आणि त्याच भगवंतांचा अंश असल्या कारणाने आत्मा जो आहे तो अमर आहे. आणि जेव्हा आपण मृत्यू म्हणतो तेव्हा शरीराचा नाश होतो, पण आत्म्याचा नाश होत नाही. आणि म्हणूनच ही एनॉलॉजी नेहमी लक्षात दिली जाते. भगवंत ही एनॉलॉजी देतात, ज्या प्रकारे एखादा शर्ट, ह्या शरीरावर जे शरीर झाकलं गेलेलं आहे, एखादा शर्ट आपण काढतो आणि दुसरा शर्ट घालतो, अगदी त्याचप्रमाणे जेव्हा मृत्यूची वेळ येते तेव्हा मात्र जुन्या वस्त्रांचा त्याग करून नवीन वस्त्र धारण करण्यासारखी क्षुल्लक गोष्ट म्हणजे मृत्यू. इतकी क्षुल्लक गोष्ट पण आपल्या जीवनात सगळ्यात महत्वाची. एखाद्याचा मृत्यू झाला जो आपल्या कुटुंबातला असेल, किंवा आपल्या समोर मृत्यू उभा आव असून ठाकलेला असेल, तर आपली परिस्थिती काय असेल? आणि म्हणूनच घाबरून न जाता हे मनुष्या समजून घे, वासांसी जीर्णानी यथाविहाय नवानी जीर्णानी नरोपराणी
तथा शरीराणी विहाय जीर्णान्य ननानी संन्याती नवानी देही. बाबा रे, या निरुपयोगी शरीराचा त्याग करून नवीन शरीर तू धारण करणार आहेस म्हणून घाबरू नकोस, असा एक दुर्दम्य आशावाद भगवद्गीता आपल्याला देते. आणि म्हणूनच पुनर्जन्म जातस्य हि ध्रुवा मृत्यो ध्रुव जन्म मृतस्य च तस्मात परिहार्ये न त्वं शोचितु अर्हसी. की बाबा रे, तू शोक करू नको, फक्त आपलं कर्तव्य करत राहा. तर हे जे ज्ञान आहे ते जसं मी म्हणत असतो की आपल्या भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र ह्याच्यात सगळ्या वस्तू कशा घडल्या आहेत हे आपल्याला समजतात, पण त्यामागे व्हाय आणि त्या का करण्यात आले ह्यांची दुर्दैवाने आपल्याला आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये त्याचं इंट्रोडक्शन झालेलं नाही. आणि म्हणूनच शाळेमध्ये गीता शिकवण्यात यावी हा सगळ्या आध्यात्मिक गुरूंचा हट्ट आहे. आणि कधी ना कधी तो आज आपण त्याची सुरुवात पण केलेली आहे. बऱ्याच शाळांमध्ये आज इस्कॉन सारख्या बऱ्याच संस्था गीतेचा प्रचार आणि प्रसार करतात. आणि हे जे ज्ञान आहे ते ह्या भौतिक गोष्टींच्या पलीकडचं म्हणजे आध्यात्मिक ज्ञान ज्याला म्हणतात, आधी आत्मिक म्हणजे आत्म्याचं ज्ञान, हे आपल्या जीवनामध्ये समजून उमजून घेणं हे तेवढंच आवश्यक आहे जेवढं आपल्या शरीरासाठी जे ज्ञान आवश्यक आहे, आपल्या उदरनिर्वाहासाठी, जीवनावश्यक गोष्टींसाठी जेवढं ज्ञान आपण घेतो तेवढंच हे ज्ञान सुद्धा घेणं अति आवश्यक आहे. आता कोणी म्हणेल की बाबा रे, मी तर एक सायंटिफिक मनुष्य आहे, माझ्या सो अँड सो डिग्री आहेत आणि सायन्सने कुठे प्रूव्ह केलंय की पुनर्जन्म आहे, आत्मा आहे. आत्मा तर दिसत सुद्धा नाही. म्हणजे आत्मा दिसत नाही म्हणजे आत्मा नाही असं नाही. आत्म्याचा सुद्धा साईज वैदिक शास्त्रामध्ये दिलेला आहे. एक गायीच्या केसांचे 10,000 भाग केले तर तेवढा सूक्ष्म भाग हा आत्म्याचा साईज आहे. पण तो मला दिसत नाही म्हणून मी विश्वास ठेवत नाही, हे म्हणजे असं म्हणण्यासारखं आहे की मला हवा दिसत नाही म्हणून हवा नाही, इलेक्ट्रॉन दिसत नाही म्हणून इलेक्ट्रिसिटी नाही. हे जर मी म्हणायला लागलो तर तुम्ही माझी गणना मूर्खामध्ये कराल नव्हे का? तर तोच विचार आपण इकडे केला गेला पाहिजे की एखादी गोष्ट माझ्या संकल्पनेपेक्षा पलीकडे आहे म्हणून ती अस्तित्वातच नाही, हे थोडंसं मूर्खपणाचं लक्षण आपण म्हणू शकतो. व्यक्ती समजू शकत नाही, एक सायंटिफिक व्यक्ती याला एक्सेप्ट करू शकत नाही. आणि तरीही जर एखाद्याचा भयंकर विश्वास असेल सायन्सवर तर त्यांनी थोडंसं वेब सर्चिंग करावं. एक आयन स्टीव्हन्सन नावाचे शास्त्रज्ञ होऊन गेले, डॉक्टर इयान स्टीव्हन्सन, इलिनॉइस युनिव्हर्सिटी ऑफ US, तुम्ही वेबसाईटवर टाईप करू शकता. त्यांनी आपल्या संपूर्ण जीवनामध्ये 100हून अधिक पुस्तकं लिहिली. कशावर? तर आत्मा आणि आत्म्याचा पुढच्या जीवनात पुनर्जन्म. म्हणजे जर आत्मा असेल, जसं भगवंत म्हणतात, एका जीवनातनं दुसऱ्या जीवनात, एक शरीरातनं दुसऱ्या शरीरात, म्हणजे 2 जीवनांचं काहीतरी कनेक्शन आहे. आणि म्हणूनच पुनर्जन्म हे एक आत्म्याचा पुरावा म्हणून समजू शकतो सायंटिफिकच जर विचार करायचा असेल तर. पुनर्जन्म केसेस जिकडे जिकडे संबोधल्या गेलेल्या आहेत, म्हणजे बऱ्याच वेळेला काही व्यक्तींना एक भगवंतांच्या कृपेद्वारे म्हणा, कर्मधर्म संयोगाने म्हणा, आपल्या पास्ट लाईफच्या मेमरीज येतात. तर अशा केसेसमध्ये ऍक्च्युली जाऊन त्यांचे लिगल पुरावे शोधून रिसर्च करून 3000 पेक्षा जास्त केसेस त्यांनी केस स्टडी केल्यात आपल्या संपूर्ण जीवनामध्ये. आणि ह्या सगळ्या विपुल प्रमाणामध्ये उपलब्ध आहेत वेबसाईटवर. तर पुस्तकं सुद्धा आपल्याला सांगतात की बाबा रे, पुनर्जन्म आहे. आणि तेणे करून आपण समजू शकतो जर पुनर्जन्म असेल म्हणजेच 2 जन्मामध्ये काहीतरी कनेक्शन, आणि तेच काहीतरी कनेक्शन हे भगवंत आपल्याला हा गैरसमज इकडे दूर करतात की आत्म्याला इंद्रियाद्वारे समजू शकत नाही, पण म्हणून आपण स्वीकारू नये हा मात्र एक चुकीचा निर्णय असू शकतो. आणि आत्म्याबद्दलचे गैरसमज इव्हन सायंटिस्ट लोक सुद्धा आपल्याला दूर करू शकतात. अजून एक थिअरी येते की बाबा असं जर तुम्ही तत्वज्ञान देतात, काल एक प्रश्न होता की महाभारतामध्ये किंवा गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला युद्धासाठी प्रोत्साहित करतायत, मग आपण हिंसेला प्रोत्साहन देतोय का? तर त्यांना हा विचारू शकतो की इंडियन आर्मी मधला एक सैनिक जेव्हा युद्धावर जातो आणि समोर 10 शत्रू पक्षाचे सैनिक उभे आहेत
आणि जेव्हा तो गोळीबार करतो आणि जिवंतपणे परत येतो एवढा पराक्रम गाजवून, तेव्हा आपण काय करतो? त्याचा जय जयकार करतो. तो पण हिंसाच करतोय ना, मग त्याचा जय जयकार का करतो? कारण तो भारतीय राज्यघटनेनुसार त्याचा धर्माप्रमाणे, क्षात्र धर्माप्रमाणे, एका सैनिकाच्या धर्माप्रमाणे कार्य करतोय आणि म्हणून त्याचा जय जयकार होतो. त्याला कोणीही हे म्हणत नाही, अरे बाबा तू 10 लोकांचे खून करून आलास. उलट पक्षी त्याला गॅलंट्री अवॉर्ड देऊन सगळ्यांच्या प्रमाणे त्याला तुतारी वाजवून आपण त्याला पदवी आणि खूप प्रकारे आपण त्याचा जय जयकार करतो. पण तोच सैनिक, तोच व्यक्ती उद्या गावी गेला आणि गावी गेलाय, दिवाळीच्या सुट्टीत गावी गेला आणि शेजाऱ्याकडे भांडण काहीतरी निघालं आणि राग आला आणि रागाच्या भरात तीच बंदूक काढून त्याने शेजाऱ्यावरती गोळी झाडली, तर आपण त्या सैनिकाचा जय जयकार करू का? नक्कीच नाही. कारण तेव्हा मात्र ती हिंसा होते आणि त्याला राज्यघटनेनुसार जी काही शिक्षा आहे, जन्मठेप आहे, फाशी आहे, ती होणं अपरिहार्य आहे. म्हणून आपण कंटेक्स्ट समजलं, इकडे अधर्माविरुद्ध युद्ध होतंय आणि म्हणूनच हे काही ज्ञान जे आहे, आत्म्याचं ज्ञान, हे हिंसेला प्रोत्साहन देण्यासाठी नसून मृत्यू आणि जन्म ह्याचा संपूर्ण दृष्टिकोन आपण चांगल्या प्रकारे समजून घेणं ह्याच्यासाठी दिलेला आहे. तर मी जसं सुरुवातीला म्हटलं, असे अनेक गैरसमज आहेत. जीवन हे लाईफ कम्स फ्रॉम केमिकल. तर आपण ह्याची चर्चा गीता रहस्य या कार्यक्रमात आधी मागच्या वर्षी आम्ही 10 सेशन्स असे घेतले होते, 10 तासांचे, जिथे आम्ही एक एक प्रश्नासाठी एक एक तास खर्चवलेला होता आणि त्याच्यात आम्ही बरेच सायंटिफिक एव्हिडन्स प्रस्तुत केले होते. तर तुमच्यापैकी कोणालाही असे प्रश्न जर परत परत पडत असतील आणि एक सायंटिफिक दृष्टिकोन, सो कॉल्ड सायंटिफिक, ऍक्च्युअली भगवद्गीता इज मोर सायंटिफिक दॅन एनिथिंग एल्स, पण तरीही लौकिक अर्थाने भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र अशा शास्त्रीय दृष्टिकोनातनं जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर माझी विनंती आहे, या कार्यक्रमाचा नक्कीच लाभ घ्यावा. आणि म्हणूनच आपण इकडे एक छोट्या व्हिडिओमध्ये बघतो आणि इकडे आपण विराम देणार आहोत. आत्मा जे आपण, मी आणि तुम्ही, हे अनेक जीवनांमधून म्हणजे प्राणी, पक्षी, वनस्पती याच्यातनं परिवर्तन करत करत तेच आत्मा आज आपण मनुष्य देहामध्ये आपण प्रवेश करत आहोत. म्हणूनच जेव्हा आपण मनुष्य जन्मामध्ये प्रवेश केला आहे तेव्हा आपली जबाबदारी आहे की आपण या प्रश्नांचा उलगडा करावा. कशासाठी आलोय आणि माझ्या जीवनाचा उद्देश काय? तर हा एक सुंदर व्हिडिओ तुम्ही बघितला, एक छोटासा जे व्हिज्युअल होतं, त्याच्यातनं आपण हेच अधोरेखित करू शकतो की जसं C.S. लुईस हे मोठे फिलॉसॉफर होते, ते सुद्धा म्हणतायत की तुमच्यामध्ये आत्मा आहे असं नाही, तुम्हीच आत्मा आहात. म्हणजे मी आणि तुम्ही आत्मा आहोत आणि आपल्याकडे एक शरीर दिलेलं आहे. जसं आपण एखादा शर्ट घालतो तसंच हे शरीररूपी जे आच्छादन आहे, 3 गुणांनी बनलेलं आणि 5 महाभूतांनी, अर्थ, वॉटर, फायर, इथर, एअर, त्याच्यानी बनलेलं, जड वस्तूंनी बनलेलं हे शरीर जे आवरण आहे आणि मन, बुद्धी, अहंकार ह्यांनी जे आच्छादलेलं आहे, आता आपण ते आत्मे जे चिरंतन भगवंतांचे सेवक आहोत ते आपण आहोत. आणि म्हणूनच मी कोण ह्या प्रश्नाचं जर आपल्याला उत्तर चांगल्या प्रकारे आपण समजू शकलो तर मात्र पुढे जाऊन मग माझ्या जीवनाचं उद्देश काय आणि मी ते कसं सफल करू शकेन, ह्या प्रश्नांची उत्तरं आपण नक्कीच या गीतेच्या माध्यमातून समजून उमजून त्याच्यावर आपण पुढे जाऊ शकतो. तर जसं मी म्हटलं की हा एक संपूर्ण आध्यात्मिक ज्ञानाचा जो गाभा आहे की मी शरीर नसून आत्मा आहे, ह्याची सुरुवात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला या 2ऱ्या अध्यायाच्या सुरुवातीलाच करतात, जेणेकरून अर्जुन जी भौतिक दृष्टिकोनातनं जो बघत होता आपल्या नातलगांकडे, तो दृष्टिकोन आता चेंज होऊन तो एक भगवंतांच्या चिरंतन सेवकाप्रमाणे, आत्म्याप्रमाणे विचार करू लागेल, या आशेने भगवंत आता त्याला ज्ञान देत आहेत. तर आता 8:05 झालेले आहेत. दुर्दैवाने आपली वेळ संपलेली आहे.
आपली पण वेळ अमूल्य आहे म्हणून मी इकडे विराम देईन. उद्या मात्र आपण ह्या चर्चेची कंटिन्युएशन आपण 3ऱ्या चॅप्टरमध्ये नक्कीच प्रवेश करू. पण त्यापूर्वी तुम्ही आठवत असाल, सुरुवातीला आपण म्हटलं होतं की एक आत्मा राम जो व्यक्ती या आध्यात्मिक जीवनाचा संपूर्णपणे ज्याने लाभ घेतलेला आहे, जो त्या मार्गावर चालतोय, लक्षणं काय आणि हे ज्ञान प्रॅक्टिकली आपण कसं अप्लाय करावं याची चर्चा आपण पुढे याच अध्यायामध्ये भगवान करतायत. तर ती चर्चा आपण जारी ठेवू आणि आपल्या सगळ्यांच्या परमिशनने आपण इकडे एक स्वल्पविराम घेणार आहोत. आणि उद्या मात्र 7 वाजता आपण आत्म्याचा धर्म काय, जे 2 धर्म आपण चर्चा केली होती, कुठले होते? स्वधर्म आणि आध्यात्मिक धर्म. तर या धर्माची आपण चर्चा करू. तर मी अशी आशा आणि प्रार्थना करतो की तुम्ही सगळेच उत्सुक असाल पुढे काय होणार आहे अर्जुनाच्या आयुष्यात आणि त्याद्वारे आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात हा एक नवीन आशेचा किरण भगवंत कशा प्रकारे आणतायत. तर ह्याच्यासाठी ऐकण्यासाठी आपण नक्कीच उत्सुक असाल अशी आशा आणि प्रार्थना करून आज मी आपली अनुमती घेतो. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्णा. जगद्गुरु श्रील प्रभुपाद की जय. श्री कृष्ण भगवान की जय. श्री कृष्ण अर्जुन संवाद की जय. हरे कृष्ण. सो नेहमीप्रमाणे आपली वेळ तर झालेली आहे. आपण जे कोणी लॉग आउट करू इच्छिता, यू आर मोस्ट वेलकम. वी होप टू सी यू टुमॉरो ॲट 7 o'clock. आणि येथून पुढे ज्यांना कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर मी आपल्या सेवेमध्ये अजून उपलब्ध आहे. जर आपले काही अभिप्राय असतील किंवा काही सजेशन असतील किंवा काही प्रश्न असतील, काही शंका असतील किंवा काही समजलं नाही किंवा अजून काही चांगल्या प्रकारे समजून घ्यायचं असेल तर आपण नक्कीच अनम्यूट करा. शक्यतो व्हिडिओ ऑन करा म्हणजे ऍटलीस्ट आपलं दर्शन मिळेल. सो दॅट वी कॅन डू सम एक्सचेंज. So those who would like to continue with question answers, they can continue. Others can log off. Thank you so much. Hare Krishna. Chat box वर सुद्धा काही प्रश्न असतील तर केतन प्रभू यू कॅन हेल्प मी टू. तेच म्हणजे चॅट बॉक्स वर प्रश्न आहेत आणि एक लाईव्ह प्रश्न योगेश रसाने प्रभूंना विचारायचा, तो आधी घ्यायचा का? योगेश प्रभू, इफ पॉसिबल तुम्ही तुमचं दर्शन सुद्धा देऊ शकता. शक्य असेल तर व्हिडिओ ऑन करू शकता, नसेल तर तुम्ही प्रश्न विचारू शकता. नो प्रॉब्लेम. सर, आय वॉज ट्रॅव्हलिंग. नो प्रॉब्लेम. सो यू कॅन क्लोज युअर व्हिडिओ. जस्ट जेव्हा प्रत्यक्ष रूपे बघतो ना थोडस आदान प्रदान होऊ शकतं म्हणून मी म्हटलं. पण सिन्स यू आर ट्रॅव्हलिंग, नो प्रॉब्लेम, यू कॅन कंटिन्यू. I have stopped my card. I will put on the video. तुमच्या उत्साहाला सलाम. कारण तुम्ही ट्रॅव्हल करून सुद्धा इतक्या उत्सुकतेने गीतेसारख्या विषयावर एवढा वेळ देताय. सो खूप खूप धन्यवाद. द फॉर्च्यून इज ऑल माइन सर, की मला भगवंतांनी या पंथाला घेतलेले, त्यामुळे आय एम व्हेरी फॉर्च्युनेट. तर हरे कृष्ण प्रभूजी, माझा प्रश्न असा होता, मगाशी तुम्ही म्हणाले की ABC ऑप्शन्स दिले, आपण सीड ऑप्शन आपल्या सगळ्या साधकांनी निवड केली की बाबा कुठल्या तरी जाणकाराला ते विचारावं. जसं अर्जुना पुढे भगवंत स्वतः उभे होते आणि त्यांनी त्यांना सगळे डायरेक्शन दिले, मार्गदर्शन केलं. तर आपल्या आयुष्यात आपल्याला माहिती नसतं की आपण कुणाचे मार्गदर्शन घ्यायचं. कधी कधी आपल्याला रॉंग मार्गदर्शन सुद्धा मिळतं अशा वेळी. अगदी बरोबर. आणि जसं आवर फॅमिली ट्री इज ब्लेस्ड बाय साईबाबा, सद्गुरू साईबाबा. फॉर 4 generations वी आर ब्लेस्ड फॅमिली आहोत. तर आज मला कधी काही प्रॉब्लेम असले तर मी डायरेक्टली आय इंटरॅक्ट विथ साईबाबा 1 to 1. तर तसं मार्गदर्शन कसं मिळवायचं आपण ज्यावेळी आपण कुठल्या प्रॉब्लेम मध्ये असतो त्यावेळी? येस येस, खूप चांगला प्रश्न आहे. तुमच्या प्रश्नाला बरेच पैलू आहेत आणि ते पैलू आधी आपण थोडेसे डिस्कस करू. तुम्ही म्हटलात की पहिलं तर तुम्ही अगदी चांगला प्रश्न केलात. खास करून कलियुगामध्ये अर्जुनाला तो चॉईस होता कारण कृष्ण स्वतः त्याच्या समक्ष उभे होते. आजही कृष्ण आहेत पण ते आपल्या हृदयात स्थित आहेत परमात्म्याच्या रूपाने. त्याची चर्चा आपण पुढे करणारच आहोत. पण तरीही
नेहमी तुम्ही लक्षात घ्याल की जेव्हा जेव्हा आपण द्विधा मनस्थितीत येतो तेव्हा आतून एक आवाज येतो आणि ग्रंथ किंवा वैदिक शास्त्र आपल्याला सांगतात की तो परमात्म्याचा आवाज असतो. पण तो ऐकणं न ऐकणं आपली इच्छा, आत्म्याची इच्छा. तर त्याला चैत्य गुरु असं म्हटलं जातं. पण परमात्म्याचा आवाज ऐकून त्याच्यावर मार्गक्रमण करणे ही एक खूपच प्रगत अवस्था आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला भरपूर कष्ट, भरपूर साधना घ्यावी लागतील. कदाचित आपण त्या स्तरावर आज नसू सुद्धा. तर आपल्याला कोणीतरी व्यक्ती म्हणजे आदान प्रदान करायला, जसं आपण आज आता प्रश्नोत्तर करतोय, समोर कोणीतरी असावं ही एक माफक अपेक्षा आहे आणि ती असावी. आणि म्हणूनच आपण इकडे जसं बघितलं की भगवंत सुद्धा स्वतः, नंतर आपण त्याची चर्चा करणार आहोत, ह्या प्रश्नाचं उत्तर भगवंतच देत आहेत की एवम परंपरा प्राप्त. म्हणजे ते सांगतायत की बाबा रे अर्जुना, असं नाहीये की मी हे जे ज्ञान तुला देतोय हे पहिल्यांदाच तुला देतोय. आज पहिल्यांदा तू प्रश्न विचारला म्हणून मी या विषयाला उलगडायचा प्रयत्न केला, असं नाहीये. हेच ज्ञान अनादी कालापासून मी वेगवेगळ्या वेळेला, वेगवेगळ्या क्षणी, वेगवेगळ्या व्यक्तींना देत आलेलो आहे. आणि हेच गीतेचं ज्ञान मी सूर्यदेव विवस्वानाला दिलं होतं हजारो लाखो वर्षापूर्वी. आणि कालाच्या ओघात ते ज्ञान परंपरेनुसार खाली येतं. म्हणजे भगवान श्रीकृष्ण, जसं भगवद्गीतेमध्ये जर तुम्ही ही जी भगवद्गीता जशी आहे तशी त्याचं इंट्रोडक्टरी पान जर उघडलं तर त्याच्यात तुम्ही बघाल की भगवान श्रीकृष्णापासून आलेल्या 32 जनरेशन्स पासून हे ज्ञान खाली येते. म्हणजे भगवंत हे ज्ञान व्यासदेवांना देत आहेत, त्याच्यानुसार नारद मुनींना येत आहे, त्याच्यानंतर शुकदेव गोस्वामींना येत आहे. तर अशा प्रकारे हे ज्ञान जे आहे हे परंपरेनुसार आपल्यापर्यंत पोचतंय. आणि अशा प्रकारे एवम परपरा प्राप्तम हे जे पान आहे, जर तुम्ही उघडून बघितलं तर तुम्ही स्वतः वाचू शकता. श्रीकृष्णाकडनं ब्रह्माजी तेने ब्रह्म हृदय आदी कवय, जे ब्रह्मदेव आहेत या सृष्टीचे कर्ते, त्यांना सर्वात आधी त्यांच्या हृदयात हे ज्ञान प्रस्तुत करण्यात आलं. आणि ब्रह्माजींनी त्यांचे शिष्य नारद मुनी, नारद मुनींनी त्यांचे शिष्य व्यासदेव, व्यासदेवानी मध्व, मध्वापासून पद्मनाभ, असे परंपरेमध्ये ज्ञान आता श्रील प्रभुपाद जे ज्यांच्या शिकवणुकीवर आधारित आपण ह्या गीतेची चर्चा करतोय, जे आत्ताच काही वर्षांपूर्वीच त्यांचा देहांत झाला आणि त्यांचे शिष्यगण आता कंटिन्यू करतायत. तर अशा परंपरेमधनं आलेलं ज्ञान, अधिकृत परंपरेमधनं आलेलं ज्ञानच आपल्याला तारू शकतं, हे भगवान कृष्ण स्वतः सांगतायत. तर हा झाला पहिला पैलू तुमच्या प्रश्नाचा, की अधिकृत ज्ञान कसं मिळवावं. तर अधिकृत परंपरेमधनं आलेल्या गुरूंकडनं. तर आता अधिकृत परंपरा म्हणजे काय, तर 4 आपल्याला परंपरा दिल्या गेलेल्या आहेत. 4 संप्रदाय आहेत. श्री संप्रदाय, कुमार संप्रदाय आणि गौड मध्व संप्रदाय. ज्या परंपरे, आपला जो संप्रदाय आहे, इस्कॉनची जी परंपरा आहे ती गौड मध्व संप्रदायामधनं आलेले आहेत, ज्याची परंपरेची नावं आता मी तुम्हाला वाचून घेतली. तर अशा परंपरेमधनं कुठल्याही 4 परंपरेमध्ये आलेल्या गुरु कडून जर आपण ज्ञान घेतलं तर आपण एक शाश्वती मात्र घेऊ शकतो की ते ज्ञान अबाधित आहे. हा झाला पहिला पैलू. आता दुसरा पैलू जो आहे ते तुम्ही म्हटलं ज्ञान कशासाठी घ्यावं, तर तुम्ही साईबाबांचा उल्लेख केला, चांगली गोष्ट आहे. जेव्हा जेव्हा आपल्या जीवनामध्ये संकट येतात तेव्हा तेव्हा आपण धावा करतो, बरोबर ना. आणि ज्यांच्या कोणावर आपली श्रद्धा आहे त्यांच्याकडनं आपल्याला काही ना काहीतरी सोल्युशन मिळतात. पण त्या समस्या कुठल्या समस्येसाठी आपण गुरूंचा आश्रय घ्यावा, हा पण एक विचार किंवा प्रबोधन करण्यासारखा विषय आहे. म्हणजे जसं जर मला खोकला झाला, सर्दी झाली तर मी डॉक्टरकडे जातो, किंवा गुडघेदुखी झाली तर एक आर्थरायटिस किंवा काही झालं तर गुडघ्याचे जे स्पेशलिस्ट आहेत, बरोबर ना. म्हणजे शरीराच्या रिलेटेड काही व्याधी असतील तर आपण डॉक्टरकडे जाणे, मनाच्या काही व्याधी असतील तर आपण सायकॅट्रिस्टकडे जातो, बरोबर. त्याच प्रकारे आपल्या कुठल्या व्याधींसाठी आपण गुरूंचा आश्रय घ्यावा ह्याचं प्रबोधन सुद्धा भगवंत या गीतेमध्ये करतायत. तर आत्ताच आपण बघितलं काही क्षणांपूर्वी
की मी कोण आहे, मी आत्मा आहे आणि मी शरीर नाहीये. तर शरीराशी निगडीत जी संकट आहेत किंवा व्याधी आहेत त्यांच्यासाठी जे सोल्युशन आहेत त्याच्यासाठी गीतेचा वापर करावा का, गीतेच्या ज्ञानाचा? तर उत्तर नाही असं आहे. कारण जसं भगवंत पुढे जाऊन सांगणार आहेत की ज्या कारणाने जर आपलं ज्या अर्थाने आपल्याला हे शरीर मिळालंय त्याच अर्थाने शरीराबरोबर येणारी जी सुख आणि दुःख इट्स पार्ट अँड पार्सल. त्यामुळे त्या सुखांच्या मागे धावणे किंवा दुःखांचं निवारण करण्यासाठी प्रयत्न करणे हा एक प्रयत्नांचा भाग असू शकतो, पण त्याच्याहून पुढे जाऊन या सुख दुःखांच्या चक्रामधनं बाहेर पडून या शरीर आणि शरीराशी निगडीत जी काही व्याधी आहे, जन्म मृत्यू जरा व्याधी, जे आपण 4 दुःखांची चर्चा केली. पुनर्जन्म होतो मातेच्या गर्भात, खूपच वेदनादायक परिस्थिती आहे. 9 महिने एखाद्या गर्भामध्ये संपूर्णपणे अखडून बसलेलो असतो आपण आणि कसे बसे आपण बाहेर येतो आणि त्याच्यानंतर जरा वार्धक्य, रोगराई येतात, ज्या नको गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी येतात आणि 3 प्रकारचे ताप आपल्याला समजवण्यात येणार आहेत. तर अशा प्रकारे ज्या व्याधी आपल्याला शरीराशी निगडीत आहेत त्याहून बाहेर कसं जाणं, या चक्रातनं बाहेर कसं पडणं, जेणेकरून माझी जी शाश्वत स्थिती आहे, सच्चिद आनंद, संपूर्णपणे चिरंतन जीवन, आत्म्याला ना मृत्यू आहे ना जन्म आहे आणि संपूर्णपणे आनंदमयी आहे, त्या चिरंतन जीवनाकडे मी पुन्हा कसं वळू, या गोष्टींसाठी जर मी गुरूंचा आश्रय घेतला तर तो अधिकृत आणि एक सुग्नपणाचा विचार ठरेल. अदर दॅन दॅट एनी अदर टॉपिक्स यू कॅन गो टू एनीबडी. मग ते डॉक्टर असू देत किंवा बाबा असतील, कोणी गुरु असतील आणि ते तुम्हाला तुमच्या त्या संकटातनं बाहेर काढतील, चांगली गोष्ट आहे. पण त्याच्याच बरोबर त्याच्याच जोडीला आपण अध्यात्म म्हणजे या शरीराच्या पलीकडे जाऊन माझा जो धर्म आहे त्या धर्मासाठी पण प्रयत्न करणं तेवढंच आवश्यक आहे. तर थोडक्यात सांगायचं झालं तर त्रिसूत्री आहे, गुरु, साधू, शास्त्र. म्हणजे शास्त्र म्हणजे भगवद्गीता आणि भागवतम, या ज्या अधिकृत परंपरेमधनं आलेलं जे ज्ञान आहे ते एका ठिकाणी, हा त्रिकोणाचा एक भाग. त्रिकोणाचा दुसरा भाग म्हणजे परंपरा, ज्या 4 परंपरा मी सांगितल्या त्या एखाद्या परंपरेत आलेले, गुरु परंपरेमधले आलेले गुरु, हा त्रिकोणाचा दुसरं टोक. आणि त्रिकोणाचं तिसरं टोक म्हणजे गुरु आणि साधू, शास्त्र, ह्या परंपरेत आलेल्या ज्ञानाप्रमाणे चाललेले जे साधू आहेत, जे भक्त आहेत, प्रगत भक्त आहेत, आपल्या परंपरेमध्ये जे गोस्वामी होऊन गेलेले आहेत, या तिघांच्या त्रिसूत्रीप्रमाणे आपण जर मार्गक्रमण केलं तर आपण नक्कीच एक सुरक्षित मार्गावर चालतोय, अधिकृत मार्गावर चालतोय हे आपण समजू शकतो. अदरवाईज जसं तुम्ही म्हटलात, मार्केटमध्ये इतके आजकाल भोंदू बाबा, गुरु, मांत्रिक, तांत्रिक आहेत आणि ते तुम्हाला बरेच प्रॉमिसेस देतील, मी तुझ्यासाठी हे करीन, तुझ्या सगळ्या जीवनातल्या व्याधी काढून टाकीन, तुम्हाला आशीर्वाद देईन, तुम्हाला धन संपत्ती लाभो, सगळं तुम्हाला लाभेल. पण त्यातून आपण आनंद होणार आहोत का शाश्वतरित्या? तर कदाचित नाही. कारण जन्म मृत्यू जरा व्याधी ह्यातून बाहेर पडण्याचं औषध कुठल्याही मेडिकल सायन्स किंवा इंजिनिअरिंग मध्ये लिहिलेलं नाही. ते फक्त गीतेमध्ये, भागवतामध्येच तुम्हाला मिळू शकेल. तर कशासाठी जायला पाहिजे गुरुकडे हा एक प्रश्न, आणि मग कुठल्या गुरूंचा आश्रय घेणं सोयीस्कर राहील हा दुसरा प्रश्न, आणि गुरूंचा आश्रय घेऊन कुठल्या शास्त्रांप्रमाणे आपण मार्गक्रमण करणं हा तिसरा प्रश्न. ह्या तिन्ही प्रश्नांची आपण सांगड घालून आपण त्याच्यात पुढे जाऊ शकतो. सो योगेश प्रभू, आय एम नॉट शुअर इफ आय हॅव कन्फ्युज्ड यू मोर, बट ही त्रिसूत्री तुम्ही थोडक्यात लक्षात ठेवू शकता. गुरु, साधू, शास्त्र, प्रामाणिक गुरु आणि त्याची एक अधिकृत परंपरा, आणि त्या परंपरेमध्ये आलेले जे साधू संत आहेत आणि गुरु आहेत ते त्या शास्त्रांमध्ये दिलेल्या वचनाप्रमाणे जीवन जगतायत का, हा तिसरा कोण. हे तिन्ही जर कोण जुळून आले तर आपण एक सुरक्षित सीमेमध्ये आहोत असं आपण समजू शकतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभूजी.
वी शुड बी इन टोटल सरेंडर मोड. कोण कोण विचारतंय? योगेश प्रभू तुम्हीच विचारताय का मला? हो, हो. अचानक. येस येस. पूर्ण शरणागती असेल तर आपल्याला उत्तरं सुद्धा मिळत जातात. येस येस प्रभूजी. टू द डिग्री वी आर सरेंडर यथामाम प्रपद्यन्ते. हे भगवंत स्वतः सांगतायत की नॉट नेसेसरीली की आपल्याला संपूर्ण शरणागतीची वाट बघावी लागेल. जसं 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 म्हणतात ना, आपण एक पाऊल पुढे टाकलं तर 100 पावलं आपल्या दिशेने टाकतात. तर जशी जशी आपण प्रगती करू, हरे कृष्ण महामंत्राचा जप करू, जसं आपण काल बघितलं ABCD, साधू संतांचा आश्रय घेऊ, त्यांची सत्संग करू, भगवद्गीतेसारख्या ग्रंथांचा अभ्यास करायला लागू आणि आपला आहार जो आहे, विहार जो आहे तो शुद्ध करायचा प्रयत्न करू. तर जेव्हा कधी आपण या मार्गावर प्रारंभ जरी केला तरी भगवंत सुद्धा त्याच प्रपोर्शन मध्ये आपल्याला ही स्फूर्ती आणि आनंद देतील परमात्म्याच्या द्वारे. सो वी डोंट हॅव टू वेट फॉर परफेक्शन, वी शुड जस्ट बिगिन. दॅट इज अ पॉइंट. शुभस्य शीघ्रम ज्याला म्हणतो आपण, लगेच सुरुवात करावी. आणि आपण ही सगळ्यांनी सुरुवात केलेली आहे याच्याबद्दल खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन्स. कारण भगवद्गीतेचं पहिलं पृष्ठ उघडणं हे ह्या सुद्धा गोष्टीसाठी नशीब लागतं. बऱ्याच वेळेला आम्ही जेव्हा भगवद्गीता वितरण करायला जातो, बरेच लोक हात लावायला सुद्धा घाबरतात की नको नको बाबा, इथे गीतेला हात लावणार सुद्धा नाही. तर तुम्ही हात तर लावणं सोडा, पण तुम्ही गीतेच्या आतमध्ये प्रवेश करून आपण हे गीतेचं ज्ञान घ्यायचा प्रयत्न करतोय, त्याच्यासाठी अमूल्य वेळ देतोय. तर हा कर्मधर्म संयोगच आहे असं मी म्हणेन. कर्माचा आणि धर्माचा चांगला संयोग झालेला आहे. इट इज नॉट बाय चान्स. सो कॉंग्रॅच्युलेशन्स अँड थँक्यू. येस प्रभूजी, एनी अदर क्वेश्चन्स और कमेंट्स? अजून काही अभिप्राय किंवा शंका किंवा प्रश्न कोणाचे असतील? प्रभूजी, गौरव प्रभूंनी एक प्रश्न विचारला होता पण सध्या ते ऑनलाईन नाही दिसत आहे. नेक्स्ट प्रश्न जयंत प्रभूंनी विचारला होता. सो मी जस्ट वाचून दाखवतो. आय लिटरली कांट कंट्रोल माय माइंड. आय एम ट्राइंग नॉट टू थिंक अबाउट सम थिंग्स, but it feels like there is something in my mind, some voice who is repeating it all over again and again. How can I control my mind? जयंत प्रभू, तुम्ही जर ऐकत असाल तर तुम्हाला हेही ऐकून आनंद होईल. हाच प्रश्न पुढे जाऊन अर्जुन कृष्णाला विचारतात तंतोतंत. अर्जुन म्हणतायत की हे भगवंता, तुम्ही इतके सगळे मला सांगितलेत, कर्मयोग, अष्टांग योग, ध्यान योग, भक्ती योग, हे सगळं खूप छान वाटतंय, पण मुळातच माझं मन माझ्या नियंत्रणात नाही. तर जेव्हा तुम्ही म्हणता की मनमना मद्भक्तो मद्याजीमा नमस्कुरु, माझ्यावर संपूर्णपणे लक्ष केंद्रित कर, माझं स्मरण कर, माझ्या इच्छेप्रमाणे कार्य कर, असं भगवंत जेव्हा अर्जुनाला सांगतात, अर्जुन म्हणतो हे खूपच कठीण आहे, मला तर असं वाटतं की शक्यच नाही. तर तुमचा प्रश्न आणि अर्जुनाचा प्रश्न हा तंतोतंत मॅच होतो. सो कॉंग्रॅच्युलेशन. फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला ऐकून आनंद होईल की यू आर थिंकिंग अलाइक, अँड दॅट इज व्हेरी गुड साईन. कारण आत्मपरीक्षण ही यशाची पहिली पायरी आपण म्हणू शकतो. तर भगवंत अर्जुनाला सांगतायत, आणि तेच मी तुम्हाला सांगू इच्छितो की जरी जसं अर्जुन म्हणतात की एक वेळ मी वाऱ्याला कंट्रोल करीन, पण मनाला कंट्रोल करणं शक्य नाही. आणि खरोखर आहे, मन नियंत्रित करणं शक्य नाही, आणि ह्याच्यावर भगवंत सुद्धा शिक्कामोर्तब करतायत. मग ह्याच्यात उत्तर काय, हा एक मोठा प्रश्न ना. कारण भगवंतांनी सुद्धा त्याला ओके केलं. येस, आय अग्री विथ यू अर्जुना, यू कॅनॉट कंट्रोल माय माइंड, कंट्रोल युअर माइंड, बट कॅन यू डायरेक्ट युअर माइंड? हा प्रश्न नक्कीच आपल्याला उत्तर देऊ शकतो. म्हणजेच मन जेव्हा वेगवेगळ्या विषयावर फिरतंय, जसं एखादा माकड जसं असतं, एका झाडावरनं दुसऱ्या झाडावर, दुसऱ्या झाडावरनं तिसऱ्या झाडावर, सारखे वेगळे वेगळे विषय. आत्ताच बघा ना, आपण सगळे या गीतेच्या कोर्समध्ये आहोत, पण जर मी ठरवलं बसल्या जागी मनाच्या मी
US, अमेरिका, रशिया सगळ्या खंडामध्ये फिरून सुद्धा येऊन परत याच जागी येऊन स्थानापन्न होऊ शकतो. म्हणजे मनाची इतकी शक्ती आहे. तर या मनाला आपण नियंत्रित करण्याचे प्रयत्न सोडून द्यावेत, किंबहुना त्याच्या व्यतिरिक्त मनाला भगवंतांच्या आश्रयामध्ये कसं निगडीत करू, हा विचार आपण करू शकतो. आणि ह्याचा साधा सोपा उपाय म्हणजे मंत्र. मनस्त्रायती इति मंत्र. मंत्र ह्या शब्दाची व्याख्या जी आहे ती मनाला जो तारतो, म्हणजेच मनाला एक चांगल्या विषयापुरती म्हणजे भगवंतांच्या चरण कमलापाशी कसं केंद्रित करावं ह्याच्यासाठी मदत हा मंत्र करतो. आणि म्हणूनच कलियुगामध्ये जसं काल आम्ही म्हणत होतो की आपल्या वेगवेगळ्या ग्रंथामध्ये अनेक प्रकारचे मंत्र असतात, तारक मंत्र असतात. पण या खास करून ज्या युगामध्ये आपण जन्माला आलो आहोत, कलियुगामध्ये, त्या कलियुगामध्ये जे कलिसंतरण उपनिषद सांगतं, म्हणजे कलीला तारण्याचं उपनिषद, तर या उपनिषदामध्ये एका मंत्राची चर्चा केली गेलेली आहे, तो म्हणजे महामंत्र. हा महामंत्र दुसरं काही नसून भगवंतांचं नामस्मरण आहे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर अशा महामंत्राचा जेव्हा आपण जप करतो, म्हणजेच काय तर उच्चार करतो आणि ते शब्दध्वनी जे आहेत आपल्या कर्णांद्वारे प्रवेश करतात आणि आपल्या हृदयामध्ये स्थित होतात. अशा प्रकारे हा जो दिव्य महामंत्र आपल्या कानामधनं प्रवेश करून हृदयापर्यंत पोहोचतो, तेव्हा मात्र आपलं जे मन आहे ते हळूहळू शांत होऊन भगवंतांच्या आणि भगवंतांनी दिलेल्या ज्ञानाच्या मार्गावर आपण कसं पुढे जावं हा विचार करायला तुम्हाला उद्युक्त करेल. तर थोडक्यात सांगायचं म्हणजे मनाला कंट्रोल करणं शक्य नाही, तो विचार सोडून द्यावा, पण मनाला एक दिशा दर्शन आपण नक्कीच देऊ शकतो. दिशा दर्शन देण्याचा सगळ्यात सोपा आणि सगळ्यात परिणामकारक उपाय म्हणजे दिवसातले 24 तासातली 24 सेकंद का होईना, एक थोडी मिनिटं का होईना आपण बाजूला काढून हे हरे कृष्ण महामंत्राचा जप करावा. तर हाच एक सल्ला मी तुम्हाला सध्या देऊ शकतो. आणि जसं जसं आपण पुढे जाऊ तसं भगवान श्रीकृष्ण ज्या रथावर ते आरूढ आहेत त्या रथाची अॅनॉलॉजी सुद्धा देतात. तर त्याच्यात जसं हे 4-5 अश्व आहेत, आपले डोळे, नाक, कान, जी कर्मेंद्रिय आहेत आपल्याला सारखं ओढतायत. डोळे म्हणतायत तू चल इकडे, चांगलं चांगलं बघूया. हात म्हणतायत आपण चांगले चांगले स्पर्श करू. जिव्हा म्हणताय आपलं चांगलं चांगलं खाऊ. कर्ण म्हणतायत आपण चांगलं चांगलं ऐकू. तर अशा प्रकारे 5 दिशेने हे अश्व जे आहेत ते उधळलेले आहेत. पण त्यांना नियंत्रित करणारा जो वारू जो आहे, जो सारथीच्या हातात जो आहे, तो कोण आहे? ती आहे बुद्धी. तर त्या बुद्धीला जितकं आपण या ट्रेनिंग देऊ, म्हणजे भगवद्गीता आणि भागवतम ह्याचं पठण करून जितक्या चांगल्या प्रकारे आपण ट्रेनिंग देऊ, तितकीच तो जो सारथी आहे ते इंटेलिजन्स म्हणजे बुद्धी, आणि जे वारू आहे ते मनाप्रमाणे आहेत. तर मनाला आपण सोडून दिलं तर ते घोडे जे आहेत, अश्व जे आहेत, ते वेगवेगळ्या दिशेला आपल्याला निघून जातील आणि रथ जो आहे तो पूर्णपणे निखळून पडेल, शरीर रूपी रथ. तर जेव्हा आपण त्या सारथ्याला बळकट करू, म्हणजेच आपली बुद्धी जेव्हा बळकट कशी कराल तर ह्या शास्त्रांचं चांगल्या प्रकारे अध्ययन करून, जसं आज आपण सुरुवात केलेली आहे. तर जसा सारथी सशक्त होईल तितक्या शक्तीप्रमाणे तो त्या वारूला पकडू शकतो, आणि जितक्या चांगल्या प्रकारे तो त्या मनाला चांगल्या दिशेने नेईल त्याच प्रकारे ही कर्मेंद्रिय सुद्धा आपल्या इच्छेप्रमाणे वागू शकतील. आणि ह्या अनालॉजीद्वारा भगवान हे पण आपल्याला सांगू इच्छितात की बाबा रे, तू बुद्धियोगाचा आचरण कर. म्हणजेच काय, आपल्या बुद्धीला भगवंतांनी दिलेले जे शब्द प्रमाण आहेत, हे जे ग्रंथ आहेत, त्याचं अध्ययन करून त्याच्याप्रमाणे मार्गक्रमण करशील तर तू नक्कीच या मनरूपी वारूवर नियंत्रण ठेवू शकशील. सो ह्या अशा बऱ्याच गोष्टी आपण शिकणार आहोत या गीतेच्या अध्ययनाद्वारे. पण जर आपल्याला लगेच
जर एक सुरुवात करायची असेल, प्रारंभ करायचा असेल, तर माझी प्रार्थना आहे तुम्हाला, बऱ्याच लोकांनी, हजारो लाखो लोकांनी अनुभवलेलं हे जे सत्य आहे, शास्त्रांनी अधोरेखित केलेलं सत्य आहे, की भगवंतांचं नामस्मरण हा एक प्रभावी उपाय तुम्ही करू शकता. आजच रात्री क्लास झाल्यावर म्हणा किंवा झोपायला जायच्या जरा आधी 5 मिनिटं जरी तुम्ही डोळे बंद करून एक संपूर्णपणे मन केंद्रित करून हरे कृष्ण महामंत्र जर उच्चारण जरी केलं, तरी मला नक्कीच खात्री आहे की परमात्मा तुम्हाला दिशा दर्शन करेल. तर डोळे बंद करून, हात जोडून आपण सगळ्यांनीच एक 2 मिनिटं आपण हरे कृष्ण महामंत्र एकत्र प्रॅक्टिस करू शकतो. माझी विनंती आहे की सगळ्यांनी हात जोडावेत, 2 मिनिटासाठी डोळे बंद करावेत आणि संपूर्णपणे एक प्रार्थनेच्या नम्र भावनेमध्ये आपण ही प्रार्थना करू शकतो भगवंतांकडे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर असा हा हरे कृष्ण महामंत्र फक्त शब्दांनी बनलेला नसून ह आणि र, तर हा दिव्य महामंत्र आहे. तर नक्कीच तुम्ही ह्याची प्रॅक्टिस तुम्ही करू शकता आणि तेव्हा तुम्ही बघाल की आपल्या जीवनामध्ये एक अद्भुत परिवर्तन नक्कीच घडू शकेल. सो please continue studying Bhagavad Gita along with all of us and also start practicing. हे नामस्मरण नक्कीच, जो कोणता तुम्ही मंत्र सध्या करतायत, कुठलाही आपले जे आत्ताचे जे तुमचे जे मंत्र आहेत ते चालू ठेवा, ते थांबवण्याची गरज नाही. पण त्याच्या जोडीला हा एक 5 मिनिटं तुम्ही हरे कृष्ण महामंत्राचं नामस्मरण जोडू शकता. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण. अजून वेळ Who had asked the question? प्रभूजी कोणी विचारला होता तो प्रश्न, ते आहेत का अजून? जयंत प्रभू आहेत. प्रभूजी तुम्ही आहात? जयंत प्रभू, if you are there you can unmute and let me know your feedback. Did you get your answer? तुम्हाला या प्रश्नाचं थोडंफार का होईना उत्तर मिळालंय का? येस प्रभूजी, येस. थँक्यू ब्रो. हरे कृष्ण. थँक्यू. येस, साक्षी शिरोमणी माताजी, तुम्हाला काही प्रश्न आहेत का? नाही, प्रश्न नाही प्रभूजी, फक्त मला हे म्हणायचं की तुम्ही खूप छान प्रकारे समजून सांगितलं. इतक्यादा ऐकल्यानंतर पण असं वाटत होतं की आपण नवीनच ऐकतोय, म्हणजे समाधानच होत नाही आपण किती वेळेस ऐकलं तरी. त्यामुळे छान बरं वाटलं. आणि एक विचारावंसं वाटतं की जे लोक आता कोणी गजानन महाराजांचं करतात, कोणी स्वामी समर्थांचं करतं, कोणी साईबाबांचं करतं. माझ्या परिवारात पण तसंच आहे. तर त्यांना मी किती वेळ सांगायचा प्रयत्न केला, परंतु ते इकडे टर्न होत नाहीये. तर ते होऊ शकतात का कसं? कारण हे मला असं वाटतं की भगवंताची जोवर, म्हणजे मीच माझं उत्तर देते असं नका म्हणू तुम्ही, की भगवंताची जोवर इच्छा नसेल तोवर ते टर्न होऊ शकत नाही. कारण भगवंतच आपल्याला बुद्धी देते ना इकडे टर्न होण्यासाठी. जोवर भगवंत आपल्याला बुद्धी नाही देत तोवर आपण एक्सेप्ट करू शकत नाही, असं मला वाटतं. बरोबर आहे तुमचं म्हणणं. आपले काही जे प्रारब्ध असतात मागील, जसं आपण आता पुनर्जन्माची कन्सेप्ट बघितली, तर आधीच्या जन्मामध्ये आपण जी काही कर्म केली आहेत आणि ती जी काही फळं आहेत, ती फळं त्या आयुष्यात तर आपण भोगलीच, पण त्याची जी एक्सटेंडेड फळं जी आहेत ती आपण या आयुष्यात सुद्धा भोगतो. तर त्या प्रारब्धाप्रमाणे जर एक थोडीशी, म्हणजे काय म्हणतात, भक्तांचा सहवास म्हणा किंवा भगवद्गीतेचा एक, जसं गीता वितरणासाठी आम्ही जातो तर गीतेचा स्पर्श म्हणा किंवा कोणी हातात प्रसाद, कृष्ण प्रसाद देतं, तर अशा संधी बऱ्याच वेळेला आपल्या जीवनात येतात. आता त्या संधी घेऊन आपण त्या मार्गावर पुढे जाणं न जाणं ही आपली इच्छा. तर तुम्ही जसं म्हणलात, ही आपण पुढे पण खास करून 13, 14, 15व्या अध्यायात ह्याची चर्चा खूप विस्तृतपणे करणार आहोत. कर्माचे नियम
आणि या जगामध्ये कर्म कशी केली जातात. तर फक्त भगवंत नव्हे, भगवंत परमात्म्याच्या रूपाने जे सँक्शन करतात आणि आपली नियती म्हणजे आपले जे पूर्वकर्म आहेत त्यांची जी कर्मफलं आहेत ती आणि आत्म्याची इच्छा, या तिघांची जी सांगड घालून पुढची दिशा आणि दशा ठरवली जाते. तर आपली पण इच्छा असणं खूप गरजेचं आहे. जसं आता या कॉलवर बघा की वेळात वेळ काढून रविवारचा प्राईम टाइम जेव्हा लोक कुठेतरी फिरायला जाऊ, खायला जाऊ, प्यायला जाऊ, मजा करायला जाऊ असा विचार करतात, पण तरीही काही त्यातली लोक इकडे येऊन भगवद्गीतेचं थोडंसं ऐकावं अशी इच्छा त्यांनी केली. तर या इच्छेला परमात्म्याने सँक्शन केलं आणि त्यांच्यासाठी एक काय म्हणतात त्याला फेवरेबल कंडिशन निर्माण केली आणि जेणेकरून आता आपण हे सगळ्या कॉलवर आहोत. तर अशा प्रकारे आपण वी कॅन ऑलवेज प्रे. बऱ्याच वेळेला आपला वाटतं की आपल्याला जे जीवनामध्ये हे अमूल्य भेट मिळाली आहे आपण सगळ्यांबरोबर शेअर करावी. आपण ज्याच्यामुळे आपल्याला आनंद मिळतोय तो बाकीच्यांना पण, आपल्या आप्तांना पण मिळावा अशी आपली इच्छा आहे. पण हे बऱ्याच वेळेला असं नाही, कारण प्रत्येक आत्मा हा व्यक्तिगत आहे. ही इज अ इंडिव्हिज्युअल सोल. सो त्याची इच्छा असणं पण गरजेचं आहे. तर आपण आपल्या परीने प्रार्थना करावी, त्यांना कृष्ण प्रसाद द्यावा, भगवद्गीता हातात द्यावी आणि भगवंतांच्यानी हीच प्रार्थना करावी की त्यांच्यासाठी जे काही चांगलं असेल ते नक्कीच कर. आणि भगवंतांची इच्छा असेल जसं तुम्ही म्हटलात आणि त्या व्यक्तीची इच्छा असेल तर नक्कीच त्यांच्या जीवनात गीतेचा प्रवेश होणं हे नक्कीच शक्य होईल. आणि तुम्ही दुसरा पॉइंट सांगितला की बरेच लोक बरंच काय काय करतात, गजानन महाराज, स्वामी समर्थ, त्यांच्यासाठी माझा एकच सल्ला आहे की जे करतात ते सोडू नका, पण त्याच्या जोडीला तुम्ही जर गीतेचं अध्ययन चालू केलं आणि खास करून हरे कृष्ण महामंत्राचा थोडासा जप 5 मिनिटं 10 मिनिटं जितका वेळ काढू शकता, जे तुम्ही आता करताय त्याच्या जोडी आम्ही म्हणतोय ते सोडून हे करा हे मी नक्कीच म्हणत नाही, पण त्याच्या जोडीला जर तुम्ही हे करू शकलात तर नक्कीच परमात्मा तुम्हाला जास्त प्रेरणा देईल चांगल्या दिशेने जाण्यासाठी. तर हेच मी सांगू शकतो. थँक्यू. हरे कृष्ण. कारण मी सगळ्यांना गीता पण दिली प्रभूजी, भागवतम पण दिलंय, परंतु त्याचं अजून काही म्हणजे त्याने उघडून सुद्धा बघितलं नाहीये आणि वाचण्याचं धीरच राहिलंय. माताजी असे प्रसंग मी बघितलेत की जेव्हा वेळ येते आणि काळ येतो तेव्हा भगवद्गीता आपलं काम करतेच. नक्कीच असे प्रसंग म्हणजे थोडक्यात जर सांगायचं झालं तर बऱ्याच गोष्टी आहेत, पण तुम्ही विषय काढला म्हणून सगळ्यांसाठी मी सांगतो. तर एक पाश्चात्य देशामध्ये एक व्यक्ती असा होता की त्याचा म्हणजे तो भक्त नव्हता आणि गीतेचं काही ज्ञान नव्हतं. आणि असे बरेच लोक असतात जे एसेंट्रिक म्हणतो ना आपण कधी कधी. तर ह्या माणसाला असा एक छंद लागला आणि तुम्ही हसावं का रडावं हे तुम्ही म्हणाल जेव्हा तुम्ही ऐकाल तेव्हा, पण ही सत्य घटना आहे, काही वर्षापूर्वीची आहे. तर हा व्यक्ती ह्याला असा एक छंद होता की धावत्या ट्रेनच्या समोर, म्हणजे प्लॅटफॉर्मवर कधी कधी रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर आपण उभे राहतो आणि ट्रेनची वाट बघत असतो आणि समोरनं ट्रेन येते आणि आपण मागे होतो. पण ह्याचा छंद असा होता की जेव्हा ट्रेन दिसते रुळावर तेव्हा हा उडी मारायचा आणि त्या ट्रेनच्या विरुद्ध दिशेने पळायला लागायचा. आता तुम्ही म्हणाल हा कसला छंद आहे, पण जगामध्ये अशा विभूती प्रभूती असतात की त्यांना असे विचित्र छंद पण असतात. तर हा असा थोडासा अर्ध वेडा म्हणू शकतो आपण लौकिक अर्थाने. तसा तो सुशिक्षित व्यक्ती होता, पण फावल्या वेळामध्ये काहीतरी ऍडव्हेंचर करायचं. तर काय तर वेगवेगळ्या रेल्वे स्टेशनवर जायचं आणि कोणाचं लक्ष नसताना ट्रेन दिसली की रुळावर उडी मारायची आणि विरुद्ध दिशेने पळत सुटायचं. म्हणजे ट्रेन येते आणि त्याच्या समोर पळत राहायचं आणि ट्रेन जवळ आली की अशी काही उडी मारायची दुसऱ्या रुळावर की ती ट्रेन आपल्याला सुटेल. आणि त्याला आनंद कधी व्हायचा जेव्हा तो त्या ट्रेनच्या ड्रायव्हरच्या चेहऱ्यावर असा भयानक एक रिॲक्शन दिसायचं, तेव्हा त्याला एक भयंकर आनंद व्हायचा. समजलं उदाहरण?
हो. हा त्याचा छंद बरं का. म्हणजे असा विचित्र छंद असणारे, जोपासणारे पण लोक या जगात असतात. तर मी हे का सांगतोय, इतका विचित्र मनोवृत्ती किंवा मनोरुग्ण म्हणू शकतो आपण. तसा मनोरुग्ण नव्हता, कारण त्याचं जर हिस्ट्री बघितली तर तो चांगला शिकलेला पडलेला नोकरी करणारा, एक आपलं नेहमीचं जीवन जगणारा, पण सुट्टीच्या दिवशी असा भयंकर छंद लागलेला की काहीतरी असं एक जबरदस्त एक ऍडव्हेंचर करावं. तर असंच एकदा तो ट्रेनच्या समोर उडी मारतो आणि ट्रेन जोराने येते आणि हा पळतोय, ती ट्रेन पण येते, हा पण पळतोय आणि थोडेसे काही एक 20-25 फूट जेव्हा डिस्टन्स असतं आणि तो बघतो की ड्रायव्हर पूर्णपणे भांबावलेला आहे आणि उडी मारतो. आता कर्मधर्म संयोगाने असं होतं, ज्या वेळेला तो उडी मारतो त्याची उडी चुकते. दगड म्हणा, धोंडे म्हणा, त्याचा शूज अडकतो म्हणा, काहीतरी होतं आणि तो संपूर्णपणे काय म्हणतात त्याला, चांगल्या रीतीने उडी मारत नाही. आणि भगवंतांची कृपा म्हणा, ती ट्रेन त्याच्या शरीराच्या काही इंच बाजूने निघून जाते, थोडक्यात वाचवतो, बचावला जातो. आता तो शॉक, आता पहिल्यांदा त्याच्या जीवनात असं झालेलं आहे की त्याने ही हॅज नॉट जम्प्ड सेफली. आतापर्यंत ही हॅज ऑलवेज एस्केप्ड व्हेरी सेफली अँड ही इज व्हेरी प्राऊड अबाउट इट. म्हणजे उडी मारायचा आणि पळत पळत हसत हसत हात वर करत निघून जायचा, हा त्याचा छंद. या वेळेला मात्र त्याला असा काही धक्का बसतो किंवा काहीतरी अडकतं म्हणा, काय होतं, तो संपूर्ण पालथा पडतो आणि बराच वेळ तो शॉक म्हणा किंवा तो इम्पॅक्ट म्हणा, तो बेशुद्ध पडलेला असतो. लकीली म्हणा, संयोगाने दुसरी ट्रेन त्या साईडने जात नसते, दुसऱ्या साईडच्या रुळाच्या बाजूला पडलेला आहे, बाजूने ट्रेन गेलेली नाही. काही वेळाने शुद्धीवर येतो आणि त्याच्या लक्षात येतं की आपण भयंकर चूक केली. पण जेव्हा तो पडतो तेव्हा अशा एका गोष्टीवर पडतो जेणेकरून त्याच्या डोक्यावर, आता त्या गोष्टीच्या मध्ये एक पुस्तक पडलेलं असतं आणि त्या पुस्तकाच्या खाली दगड पडलेलं असतात आणि त्या पुस्तकावर हा पडल्यामुळे त्याला डोक्यावर भेग पडत नाही, फक्त मूर्छित झालेला असतो इम्पॅक्टमुळे, पण जखम होत नाही. आणि त्याला क्षणार्धात कळतं की मी आज अगदी म्हणजे नशीब बलवत्तर ज्याला म्हणतो त्याच्यामुळे मी वाचलेलो आहे. आणि का वाचलोय तर या पुस्तकामुळे. हे पुस्तक, जे जाड एक पुस्तक पडलेलं असतं, कोणतरी फेकलेलं असतं रुळावर आणि ते दगडधोंड्यांच्या मध्ये आल्यामुळे आणि ह्याचं डोकं त्या पुस्तकावर आपटल्यामुळे हा वाचतो. आता हा कल्पना करा, तो माणूस त्या रुळांच्या बाजूला बसलेला आहे, 2 मिनिटं उठून बसतो, ते पुस्तक हातात घेतो आणि विचार करतो की बाबा आज मी थोडक्यात बचावलो आणि बचावलो तर ह्या पुस्तकामुळे बचावलो. आता ते पुस्तक काय हे साहजिकच आहे, कुतूहल आहे, कसलं पुस्तक, ज्याने उलटा करून बघतो तर भगवद्गीता जशी आहे तशी, हेच पुस्तक भगवद्गीता जशी आहे प्रभुपादांची. आता तुम्ही म्हणाल की रुळावर कशी आली, कोणीतरी तुम्ही ज्यांचा उल्लेख केला तसाच कोणी प्रभूती असेल ज्याला भगवद्गीता रुचली नसेल, आवडली नसेल किंवा चुकून पडली असेल. आता तुम्ही काय म्हणाल ह्याला, कर्म धर्म संयोग. ती रुळावर पडली, अशा जागी पडली ज्याच्यावर हा माणूस पळत येतोय, त्याने उडी मारली, ते आणि ते दगड ह्या दोघांच्या मध्ये आलं, ह्याचा जीव वाचला, त्याच्या हातात भगवद्गीता आली. विचार केला की हे पुस्तक मला जर ह्या ऍक्सिडेंट मधनं वाचवू शकत असेल तर ह्या पुस्तकात नक्कीच काहीतरी वेगळं असेल. त्या जागेपासून तो व्यक्ती ते पुस्तक वाचू लागतो. जसं जसं पुस्तक पहिला धडा उघडतो, प्रभुपादांचं इंट्रोडक्शन वाचतो आणि प्रभुपाद सांगतात की दिस नॉलेज ऑफ भगवद्गीता विल नॉट ओनली सेव्ह यू फ्रॉम दिस लाईफ बट लाईफ आफ्टर लाईफ. त्या माणसाला अशी काही स्फूर्ती मिळते परमात्म्याकडनं, तो उठतो आणि त्या पुस्तकात दिलेल्या ऍड्रेसमध्ये मागे दिलेले असतात इस्कॉन सेंटर, कुठनं कोणी हे पुस्तक लिहिलंय, कंपाईल केलंय, वितरित केलंय. इस्कॉन सेंटरमध्ये जातो, भक्तांना भेटतो आणि आज तो व्यक्ती अगदी नॉर्मल एखादा कुटुंबाच्या व्यक्तीप्रमाणे आपलं जीवन जगतोय, हरे कृष्ण महामंत्राचा 16 माळा जप करतोय, चांगल्या नोकरीवर रुजू आहे, एक व्यवस्थित जीवन, यशस्वी जीवन जगतोय आणि तो बाकीच्यांना सुद्धा मदत करतोय.
भगवद्गीता असं एक उदाहरण, अशी लाखो उदाहरणं आहेत की आपण हे वी कॅनॉट बी जजमेंटल अबाउट एनीबडी, की कोणी आता मी इतका प्रयत्न करतोय की बाबा रे वाच रे, ऐक रे, ये रे क्लासला, ये रे, हरे कृष्ण महामंत्र जप कर रे, 1000 वेळा सांगतोय, प्रसाद खा रे, पण खात नाही, करत नाही, तर आपण दुःखी होण्याचं कारण नाहीये. कारण प्रत्येकाच्या जीवनात, आयुष्यात अशी वेळ नक्कीच येते जेव्हा भगवंत काही ना काही गोष्टीद्वारे, मग ते भगवद्गीता असेल किंवा प्रसाद असेल किंवा एका भक्ताचं एक भक्त कोणाला तरी भेटतो म्हणा, काही ना काही होतं. असे बरेच प्रसंग मी तुम्हाला पुढे पण सांगत जाईन, पण अशा प्रसंगाद्वारे भगवंत नक्कीच त्यांच्या जीवनात प्रवेश करतील, ही माझी आशा आणि अपेक्षा आणि प्रार्थना आहे. आणि तुम्ही पण ती प्रार्थना करावी हीच मी आशा करेन. सो आशा सोडू नका, डोंट लूज होप, कीप प्रेइंग, प्रेयर्स हॅव ग्रेट स्ट्रेंथ, आणि भगवंत नक्कीच त्यांना लाभ देतील अशी मी प्रार्थना करेन. थँक्यू माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. धन्यवाद. Any other questions? Should we do it tomorrow, Prabhuji? येस प्रभूजी, आता प्रश्न नाही आहेत ऍक्च्युली चॅटवर, अजून प्रश्न नाही आहेत. ओके ओके, वंडरफुल. सो तुमचे काही अजून प्रश्न पडत असतील तर नक्कीच तुम्ही लिहून ठेवा, उद्या विचारू शकता, पुढच्या क्लासेसमध्ये विचारू शकता. Still 1 dozen people are still hanging on, so thank you so much for your patience. आणि उद्या नक्कीच आपण दुसऱ्या अध्यायाचा प्रवास सुरू ठेवू. आणि त्याच्यानंतरचा मात्र खूपच इंटरेस्टिंग, मी सांगायला विसरलो, 3रा अध्याय जर आपण सुरुवात करू शकलो तर आपल्या सगळ्यांसाठी भयंकर रिलेव्हंट, ज्याला म्हणू शकतो गृहस्थांसाठी, कर्मयोग, या जीवनात राहून अध्यात्म प्रॅक्टिस कसं करावं, एक स्पिरिच्युअलिस्ट कसं, सक्सेसफुल स्पिरिच्युअलिस्ट कसं व्हावं, हे मात्र आपल्याला कर्मयोगातनं शिकायला मिळणार आहे. तर नक्कीच आपण उद्या भेटू. तर तत्पूर्वी आज आपण विराम घेऊ. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्णा. जगद्गुरु श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. थँक्यू सो मच.